हॅलो, माझा आवाज येतोय? Yes, Maxwell, continue. हो, तर नमस्कार आणि आजच्या सभेसाठी जमलेल्या सगळ्यांचं मी स्वागत करत आहे. आज आपल्याला प्रमुख वक्त्या म्हणून सौ सारिका कुलकर्णी म्हणून लाभलेले आहेत. त्यांचं देखील मी मुक्त विचार मंचातर्फे आणि संवाद चळवळीतर्फे हार्दिक स्वागत करतो आहे. सारिका कुलकर्णी ह्या एक्सपोनेन्शिया लर्निंग सोल्युशन्स या कंपनीच्या विद्यमान संचालिका आहेत. त्या एक उत्तम लेखिका आहेत आणि अनेक वृत्तपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये त्यांनी आपलं लेखन प्रसिद्ध केलेलं आहे. ऑल इंडिया रेडिओच्या विविध भारतीमध्ये त्या निवेदिका म्हणून काम पाहत असतात. तर ही त्यांची एक औपचारिक ओळख झाली. सारिकाताई आणि माझा संबंध आला गेल्या वर्षी त्यांनी 30 जानेवारी महात्मा गांधींच्या पुण्यतिथी निमित्ताने माझी विविध भारतीवर मुलाखत घेतली होती. ती मुलाखत झाल्यानंतर आमच्यामध्ये अधिक चांगला संबंध येऊ लागला आणि अगदी मोठ्या बहिणीसारख्या त्या मला आहेत. मी त्यांना सारिकाताई हाक देतो. आता आमचं जे हे काही नातं आहे हे मला आज अशा करता इथे ठेवायचं आहे की आजच्या पिढीमध्ये जी उत्क्रांती होत गेलेली आहे ती त्याद्वारे मला इथे प्रकट करायची आहे. की सॅबी दादा आहेत, सारिकाताई आहे, डॅनियल दादा आहे. आम्ही सगळे आजच्या काळाचे लेखक आहोत आणि आमच्या अगोदरची जी पिढी होती कुठेतरी त्या पिढीमध्ये आपले जे स्पर्धक होते त्यांच्यासाठी एक वैमनस्याची आणि स्पर्धत्वाची भावना होती. ती भावनाच माझ्यामध्ये, सारिकाताईमध्ये, सॅबी दादामध्ये, आमच्यामध्ये कुठेच शिल्लक राहिलेली नाही. म्हणजे जेव्हा सॅबी दादांना विचारलं जाते की गांधी विचारावर बोलणारे कोणी आहेत का, तर ते सहज माझं नाव सुचवत असतात. किंवा सारिकाताईंना कोणीतरी विचारत असते की अमुक अमुक विषयावर कोण बोलणार आहे का, तर सारिकाताई माझं नाव सुचवत असतात. म्हणजे ही जी पिढीमध्ये वैचारिक उत्क्रांती होत आहे, तर तोच विषय आज आपण पकडून ठेवलेला आहे, मिलेनियम जनरेशन. मिलेनियम जनरेशन विषय जितका आपल्याला टेक्निकल वाटतो तितकाच तो समजण्यासाठी सोपा आणि आपल्या रोजच्या जीवनाशी निगडित आहे. म्हणजे थोडक्यात मराठीमध्ये जर मला म्हणायचं झालं तर 1995 नंतर जन्मलेल्या पिढीची वैशिष्ट्ये. आता ही पिढी जी आहे ती मी, सॅबी दादा, सारिकाताई आमच्यापेक्षाही पुढची पिढी आहे. तर त्या पिढीमध्ये जी उत्क्रांती अवस्था असणार ती आमच्यापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने असणार. तर अशा विषयावर बोलण्यासाठी आज सारिकाताई आपल्यामध्ये आलेले आहेत. त्यांचे मी आभार मानतो आणि त्यांनी आता आपल्या विषयाला सुरुवात करावी अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मॅक्सवेल. सर्वप्रथम तर आज मी मुक्त विचार मंच आणि तुमची संवाद चळवळ यांचे आभार मानते, अभिनंदनही करते की इतक्या छान प्रकारची चळवळ आपण आज इथे सुरू केली आहे आणि जाती आणि जमात यांच्या पलीकडे जाऊन समाजासाठी कार्य करण्याची जी आपली ओढ आहे, तर ती ओढ आपण धरून ह्या प्रकारची चळवळ चालवत आहे, हे खरंच खूप अभिनंदनीय आहे. आता मला वाटतं आपण आपल्या विषयाकडे वळावं, कारण आपल्याकडे खरंच विषय म्हणजे काय आहे की मी एक ट्रेनर असल्यामुळे, म्हणजे जसं आता तुम्ही सांगितलं मॅक्सवेलनी की एक्सपोनेन्शियल लर्निंग सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ही एक लर्निंग अँड डेव्हलपमेंट कंपनी आहे आणि ही कंपनी चालवताना अर्थातच एक संचालिका म्हणून जरी मार्केटिंग आणि बाकीची कामं मी बघत असले तरी पण मला महत्वानी ट्रेनर म्हणून सुद्धा तिथे काम करावं लागतं, लर्निंग अँड डेव्हलपमेंट कंपनी असल्यामुळे. आणि या ट्रेनिंग द्वारे जेव्हा मी लोकांपर्यंत पोहोचतो तेव्हा बरेच वेगवेगळे विषय लोकांकडनं मागितले जातात की ह्या विषयावरती आम्हाला ट्रेनिंग हवंय. आता सर्वप्रथम मी ह्याच्यावरती येते की हा मिलेनियल्स हा विषय आला कसा, म्हणजे कुठल्या पद्धतीने आमच्या समोर आला. कारण विषयाची उत्पत्ती कुठून झाली हे समजल्याशिवाय या विषयाला हात घालता येणार नाही. तर सगळ्यात प्रथम काही वर्षांपूर्वी म्हणजे 2016 पर्यंत मी LIC या ऑर्गनायझेशन मध्ये काम करत होते मार्केटिंगमध्ये. आणि तिथे काम करत असताना एक लक्षात आलं की पब्लिक सेक्टर कंपनी म्हणून त्यांना स्वतःचे काही लिमिटेशन्स आहेत. म्हणजे मी बँक ॲश्युरन्स चॅनलमध्ये काम करत होते आणि बँक ॲश्युरन्स चॅनलमध्ये तसं निश चॅनल होतं, बऱ्यापैकी नवीन चॅनल होतं कंपनीमध्ये. आणि बँक ॲश्युरन्समध्ये जेव्हा आम्ही लोकांपर्यंत पोहोचायचो तेव्हा हे एक लक्षात आलं की पब्लिक सेक्टर कंपनी म्हणून त्यांच्याकडे रिक्रुटमेंट्स कमी आहेत आणि त्याच्यामुळे सगळा जो तिथे वर्किंग एम्प्लॉई क्लास होता
तो वर्किंग एम्प्लॉई क्लास साधारण 40 या वयोगटाच्या पुढचा होता. आणि आम्ही ज्यांना पॉलिसी देण्यासाठी जायचो, मोठे कस्टमर्स असू दे, छोटे कस्टमर्स असू दे, तो क्लास मेनली असायचा खूप पुढच्या जनरेशनचा, म्हणजे साधारण ज्यांचं वय आता 25-30, जे नुकतेच आता सर्व्हिसला लागलेले आहेत, नोकरीला लागलेले आहेत, असे लोक त्याच्यामध्ये असायचे. आणि तेव्हा हे लक्षात आलं की या पब्लिक सेक्टर कंपनी हा अप्रोचच मुळामध्ये थोडासा अवघड वाटायला लागला. म्हणजे त्यांना कॅच करणं किंवा त्यांना आमच्याकडे ओढून घेणं हे आम्हाला थोडंसं अवघड वाटायला लागलं. आणि जेव्हा हे लक्षात आलं की हे अवघड आहे, मग त्यानंतर आम्ही त्याच्यावरती अभ्यास सुरू करायला सुरुवात केली की कशामुळे, काय असं कारण आहे की ज्याच्यामुळे ही आजची जनरेशन आहे किंवा आजची पिढी आहे, या पिढीला आपल्याकडे आकृष्ट करणं आपल्याला अवघड चाललंय. सगळ्यात पहिला थॉट किंवा पहिला विचार तिथे निर्माण झाला. दुसऱ्यांदा या पिढीकडे मी आकृष्ट झाले ती म्हणजे जेव्हा मी ही स्वतःची कंपनी चालू केली. आणि कंपनी चालू केल्यानंतर हे लक्षात आलं, मेनली आमच्या कंपनीचा कस्टमर क्लास हा सुद्धा पब्लिक सेक्टर कंपनीज होता. बऱ्याचशा बँक्समध्ये आम्ही, प्रायव्हेट बँक्स किंवा कोऑपरेटिव्ह बँक्समध्ये जेव्हा आम्ही सेशन डिलिव्हर करायला जायचो, तेव्हा हे एक लक्षात आलं की तिथे सुद्धा काम करणारा जो वर्किंग क्लास होता, हा वर्किंग क्लास 2 सरळ विभागामध्ये विभागला गेलेला होता, 2 भागांमध्ये विभागला गेलेला होता. एक भाग होता की जी आजची पिढी आहे, आजची पिढी इन सेन्स की जी साधारण 30च्या आतल्या वयोगटामधली पिढी आहे, आणि एक पिढी आहे की जी 35च्या पुढची, 40च्या पुढची अशी पिढी आहे. आणि मग या दोन्हीचं समन्वय साधणं या लोकांना खूप अवघड चाललं होतं. पुन्हा एकदा हा प्रश्न मग आमच्या समोर उभा राहिला की कशामुळे हे होत आहे. म्हणजे आधीच्या पिढ्या, वपू काळेंच्या भाषेमध्ये सांगायला जायचं तर आपली पिढी म्हणजे ही जी पिढी आता 35-40च्या पुढे आहे, ही पिढी 2 पिढ्यांसाठी गाद्या घालण्यामध्ये जाणार. म्हणजे एक, मागच्या पिढीसाठी आपण गाद्या घातल्या आणि पुढच्या पिढीसाठी आपण गाद्या घालणार. मग तेव्हा मनामध्ये प्रश्न पडला की पुढच्या पिढीसाठी जेव्हा आपण गाद्या घालतोय, प्लॅटफॉर्म तयार करून ठेवतोय, तेव्हा हे असं आहे की पुढची पिढी आहे कशी, त्याची वैशिष्ट्य काय, हे आपल्याला त्याच्याकरता लक्षात घ्यावं लागेल. मागच्या पिढीने कधीही आपली पुढची पिढी म्हणून वैशिष्ट्य लक्षात घेतली नाहीत, पण तेव्हा त्याची खरंच गरज नव्हती. आजची पिढी जी आहे, तर अजून एक त्याच्याकरता मी एक किस्सा सांगू शकते की एका कॅफेमध्ये आम्ही बसलेलो होतो. अगेन म्हणजे ही 4-5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जेव्हा कंपनी नुकतीच चालू केलेली होती. आम्ही एका कॅफेमध्ये बसलेलो होतो. एक मुलगी आमच्या शेजारी बसलेली होती आणि ती फोनवरती कोणाशी तरी बोलत होती. मुलगी लहान होती, म्हणजे साधारण एक 20-21 वर्षाची मुलगी असेल. ती कोणाशी तरी फोनवरती बोलत होती आणि फोनवरती बोलता बोलता म्हणजे पूर्ण वेळ तिचं माझ्यासाठी मग या प्लॅटफॉर्मवरती मला तुम्ही अप्रिशिएट केलं नाहीये, त्या प्लॅटफॉर्मवरती तुम्ही मला अप्रिशिएट केलं नाहीये, हे मला अजिबात चालणार नाही, अशा प्रकारची वाक्य तिच्याकडनं ऐकायला यायला लागली. मग आम्ही एकदम खूप मोठं आश्चर्य आम्हाला वाटायला, खरंच आजची पिढी अशी आहे का की जी स्वतःच्या पलीकडे बघू शकत नाही. म्हणजे मी आणि माझ्या पलीकडे दुसरं विश्व आहे असं या पिढीला खरंच वाटत नाही का? आणि जर असं वाटत असेल, म्हणजे फक्त स्वतःपुरतं बघणं हे जर या पिढीचं वैशिष्ट्य असेल, तर मग तर या पिढीकडे जास्त लक्ष देण्याची गरज आहे. अगेन याच्याच पलीकडे जाऊन दुसरा किस्सा की तिथून आम्ही बाहेर निघालो, त्या कॅफेमधनं आम्ही बाहेर निघालो आणि तितक्याच समोर काही अगदी म्हणजे अगेन पुन्हा 20-22 वर्षाची मुलं आमच्या समोर आली. ही 20-22 वर्षाची मुलं जी आहेत, ही आली होती फंड गोळा करण्यासाठी की त्यांना कुठले तरी एका टेकडीवरती झाडं लावायची होती आणि ती झाडं लावण्यासाठी त्यांना फंड गोळा करायचा होता. अगदी अर्ध्या तासाच्या अंतरामध्ये आम्हाला 2 प्रकारचे त्यांचे बिहेवियर पॅटर्न्स दिसले होते. एक बिहेवियर पॅटर्न की जो अजिबात जबाबदारी न घेणारा होता आणि एक बिहेवियर पॅटर्न की ज्याच्यामध्ये ते खूप रिस्पॉन्सिबल वागत होते. तर त्याच्यामुळे मग एक पुन्हा गोंधळ मनामध्ये निर्माण झाला की आजची पिढी आहे कशी खरंच, की ज्याच्यामध्ये ते खूप रिस्पॉन्सिबल पण आहेत आणि खूप इररिस्पॉन्सिबल पण आहेत, खूप जबाबदारी घेऊन वागणारे पण आहेत आणि खूप बेजबाबदार वागणारे पण आहेत. तर आता तुमच्यासाठी माझा हा प्रश्न आहे, हे चर्चासत्र आहे, त्याच्यामुळे अर्थातच पहिले 15-20 मिनिटं मी बोलेन आणि नंतर आपण या विषयावरती चर्चा करूच.
पण चॅटबॉक्स मध्ये किंवा तुमच्या रिॲक्शन मध्ये तुम्ही हे टाकू शकता. सगळ्यात पहिला प्रश्न माझा हा आहे की तुम्हाला काय वाटतं की ही पिढी बेजबाबदार आहे का? येस असेल तर रिॲक्शन मध्ये तुमचं हँड रेज करू शकता. आणि मॅक्सवेल यू कॅन हेल्प मी की कोणाचे हँड रेज झालेत. म्हणजे तुम्हाला काय वाटतं की ही पिढी अत्यंत बेजबाबदार आहे, कुठलीही जबाबदारी न घेता स्वतःपुरतं बघून चालणारी ही पिढी आहे का? तुम्हाला काय वाटतं? रिॲक्शन्स मध्ये तुम्ही तुमचे हँड रेज करू शकता. तुम्ही हँड रेस खाली झूम मध्ये सुद्धा करू शकता. खाली 3 डॉट्स आहेत मोर म्हणून, तिकडे क्लिक केल्यावर हँड रेसचा ऑप्शन आहे. आलेत काही येस? होस्ट मला सांगू शकता का? जर कुणाला हँड रेज करण्याचा ऑप्शन मिळत नसेल तर ते सहज बोलू शकतात. आपण अगदीच लिमिटेड आहोत नंबर्स मध्ये, त्याच्यामुळे अगदी तुम्ही म्हणजे सांगूही शकता की हो तुम्हाला वाटतंय ही पिढी खरंच बेजबाबदार आहे हो, किंवा आनंद पाटील आहे. आनंद पाटील यांनी हात वर केलेला आहे. अच्छा, ओके ओके. पुढच्या प्रश्नाकडे वळते. याच्या एक्झॅक्टली कॉन्ट्रास्ट किंवा विरुद्ध प्रश्न की तुम्हाला काय वाटतं की ही पिढी खूप जबाबदार स्वतः पलीकडे जाऊन बघणारी आहे का? पुन्हा हँड रेज किंवा तुम्ही माईक चालू करून मला उत्तर दिलं तरी चालणार आहे. ताईंचा पहिला प्रश्न असा होता की आजची पिढी ही अगदी बेजबाबदार आहे का? त्यासाठी 2 व्यक्तींनी हात वर केला होता. तर त्यांनी कृपया आता हँड्स डाऊन करावेत. आणि आता दुसरा प्रश्न असा आहे की आजची पिढी ही जबाबदार आहे का किंवा स्वतः पलीकडे जाऊन दुसऱ्यांचा विचार करणारी आहे का? तर याच्याशी जे सहमत आहेत त्यांनी हात वर करावे. हॅलो. इथे 2-3 हात वर आलेले आहेत. ओके ओके ओके. इथे मेजॉरिटी जास्त आहे. गुड. म्हणजे असं मला याच्यामध्ये की बऱ्याचशा लोकांना असं वाटतंय की पिढी जबाबदार आहे, स्वतःच्या पलीकडे जाऊन बघणारी आहे. म्हणजे बरीचशी पॉझिटिव्ह मतं पण आहेत. अगदीच सगळे जण असे नाहीयेत की बाबा ह्या पिढीला खूप दोषी मानणारे वगैरे असे सगळे जण नाहीयेत. गुड. मिक्स क्लास आहे. सगळ्यांना वाटतंय असं की या पिढीच्या बाबतीत काहीतरी होपफुल होऊ शकतं. तर दॅट्स बेटर. गुड. आता पुढचा प्रश्न असा असतो की हा येतो की तुम्हाला काय वाटतं की खरंच म्हणजे मिलिनियल ऍज अ जनरेशन, आताच मॅक्सवेलनी जसं सांगितलं की मिलिनियल ऍज अ जनरेशन तिचा आपल्याला अभ्यास करायला पाहिजे किंवा टू बी स्पेसिफिक वेगवेगळ्या जनरेशन्स आता मागच्या काही 20, 30, 50 वर्षामध्ये जन्माला आल्या. जसं जी पुढची जनरेशन जाईल, जसं एक जनरेशन एक्स, जनरेशन वाय, जनरेशन झेड, 10-10 वर्षांचे हे पार्ट्स केले. आणि साधारण 1990-95 नंतरची जनरेशन आहे त्या जनरेशनला आपण मिलिनियल जनरेशन असं म्हणतो. तुम्ही जर गुगल केलं तर गुगलमध्ये वेगवेगळी उत्तरं मिळतील याची. पण टू बी स्पेसिफिक 1990-95 नंतर जन्माला आलेली जी जनरेशन आहे किंवा पिढी आहे, या पिढीला आपण मिलिनियल जनरेशन असं म्हणतो. आता पुन्हा प्रश्न हा येतो की या मिलिनियल जनरेशनचं स्पेसिफिक किंवा खूप वैशिष्ट्यपूर्ण अभ्यास करणं खरंच गरजेचं आहे का? आणि हा गरजेचा आहे की नाही हे बघण्यासाठी खरं तर आज आपण इथे मी शेअर स्क्रीन ऑप्शन एक्झिक्यूट करते आणि त्याच्यामधनं आपण बघूया की खरंच हे गरजेचं आहे का. आता सगळ्यात पहिले तुम्ही जर हे बघितलं तर हे लक्षात येईल की ही पिढी थोडीशी आपली आणि आपल्या मागच्या पिढ्यांपेक्षा वेगळी आहे. 1995 नंतरची जी पिढी आहे किंवा 1990 नंतरची पिढी आहे, ही पिढी जेव्हा जन्माला येत होती किंवा वाढत होती तेव्हा ग्लोबलायझेशनला सुरुवात झालेली होती किंवा त्याच्यानंतर त्याच्या भारतामध्ये आपण सगळं विकेंद्रीकरण केलं आणि ग्लोबलायझेशन ऍक्सेप्ट केलं, टेक्नॉलॉजी ऍक्सेप्ट केली, स्वीकारली. आणि हे सगळं सुरुवात झाल्यानंतर त्याच्यामुळे मिलिनियल जनरेशन जेव्हा जन्माला येत होती किंवा वाढत होती तेव्हाच ही मिलिनियल जनरेशन गेमिंग बरोबर जन्माला येत होती. म्हणजे वेगवेगळे गेमिंगचे ऑप्शन, खूप मोठी टेक्नॉलॉजी त्यांच्या समोर येत होती. तुम्ही बघितलं तर आपल्या लहानपणी आपण मल्टिपल चॉईसेसनी असे किंवा खूप साऱ्या पर्यायांनी आपण असे अगदी ओथंबून गेलेलो नव्हतो. आपल्यासमोर फार कमी पर्याय असायचे. म्हणजे अगदी शाळेपासून जरी घेतलं आपण, म्हणजे आपल्याला कुठल्या शाळेत घालायचंय
याचा विचार कधीही आपल्या पालकांना किंवा आपल्या पेरेंट्सना करावा लागला नाही. बरोबर? कारण काय आहे की तेव्हा हे ठरलेलं असायचं की शाळा घराच्या जवळची आणि सगळी आजूबाजूची आपल्या कम्युनिटी मधली किंवा आपल्या समाजामधली मुलं ज्या शाळेमध्ये जातील त्याच शाळेमध्ये आपल्या मुलाला घालायचंय. फारशी माध्यमांची सुद्धा तेव्हा खरं तर चर्चा नव्हती. म्हणजे इंग्रजी माध्यमात माझ्या मुलाला घालायचंय की मराठी माध्यमामध्ये माझ्या मुलाला घालायचंय याचे सुद्धा फारसे प्रश्न तेव्हा लोकांसमोर पडत नव्हते. पण आता म्हणजे 1990 आणि 95 नंतरची जी पिढी आहे त्यांच्यासमोर मात्र हे प्रश्न पडायला लागले. कारण ही पिढीच मुळात टेक्नॉलॉजी समोर जन्माला आली आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं फॅक्टर म्हणजे या पिढीकडे खूप चॉईसेस उपलब्ध झाले. आणि तुम्ही बघाल आता आपण सुद्धा 35-40च्या वयामध्ये सुद्धा किंवा 45च्या वयामध्ये सुद्धा आपल्या समोर जेव्हा मल्टिपल चॉईसेस येतात तेव्हा आपण गोंधळतो. आपल्याला कन्फ्युजन व्हायला सुरुवात होतं की बाबा मी हा चॉईस एक्झिक्यूट करू, मी हा करू, मी हा करू, मी हा करू. एका वेळी आपण व्हॉट्सअप उघडलेलं असतं, एका वेळी आपण फेसबुक उघडलेलं असतं, एका वेळी आपण इंस्टाग्राम उघडलेलं असतं. आपण ज्या जनरेशनला, ज्या पिढीला खूप जास्त पर्याय उपलब्ध नसताना सुद्धा जर आपण याच्यामध्ये गोंधळ घालत असू किंवा कन्फ्युजन होत असू तर कल्पना करू शकतो की ही जी येणारी पिढी होती 90-95 नंतर येणारी पिढी होती त्यांच्या समोर तर एवढे जास्ती चॉईसेस उपलब्ध असताना बालमन होतं त्यांचं आणि ते कन्फ्युज होणार नाहीत का? हे अगदी म्हणजे ऑब्व्हियस आहे, खूप साहजिक आहे की ते ह्या सगळ्या पर्यायांमधनं खूप जास्ती कन्फ्युजन सुरुवात झाली. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये आता मी अजून एक डेटा शेअर करते तुमच्या बरोबर की तुम्ही जर बघितलं तर इंडिया हॅज मोर दॅन 50% ऑफ इट्स पॉप्युलेशन बिलो द एज ऑफ 25. भारतासाठी ही खूप पॉझिटिव्ह किंवा सकारात्मक गोष्ट आहे की भारताचं मॅक्सिमम पॉप्युलेशन हे जे आहे ते 25च्या आतलं आहे. मोर दॅन 65% बिलो द एज ऑफ 35 म्हणजे यंगेस्ट कंट्री म्हणू शकतो आपण. सगळ्यात तरुण देश असं आपण भारताला नामाभिधान करू शकतो. इट इज एक्सपेक्टेड दॅट 2022 पर्यंत ऍव्हरेज इंडियन एज एक सर्वसाधारण वय भारतीय माणसाचं 29 वर्ष असेल. आणि जेव्हा 2022 मध्ये हे अपेक्षित आहे की चीनच्या एका सर्वसाधारण माणसाचं वय 37 असेल आणि जपानच्या की जो आता सगळ्यात कार्यक्षम जपान आणि जर्मनी हे दोन सगळ्यात कार्यक्षम देश जे मानले जातात तर साधारण त्यांचं ऍव्हरेज वय असेल 48. तर जेव्हा आपण तुलना करायला जातो तेव्हा हे लक्षात येतं की भारत, इंडिया हा सगळ्यात तरुण देश असणार आहे. मग जर ज्या देशामध्ये तरुणांचा क्लास किंवा तरुणांचं प्रमाण हे साधारण सिनियर सिटीजन्स किंवा त्या तुलनेमध्ये जास्त वय असलेल्या लोकांपेक्षा जर जास्त असेल तर अर्थातच त्यांची स्वभाव वैशिष्ट्य आणि त्यांचे गुणधर्म लक्षात घेतल्याशिवाय आपण देशाला पुढे नेऊ शकणार नाही. त्याच्यामुळे तुमची चळवळ असू दे, तुमचं घर असू दे, तुमचं कार्यक्षेत्र असू दे, कुठल्याही क्षेत्रामध्ये जोपर्यंत ह्या पिढीची वैशिष्ट्ये आपण लक्षात घेत नाही तोपर्यंत आपण पुढे जाऊ शकत नाही. एक अगेन छोटासा डेटा त्याच्यासाठी की भारताचं थोड्या दिवसांपूर्वी अपडेट केलेला डेटा आहे. 132 करोड साधारण आत्ताच आपलं पॉप्युलेशन आहे. त्याच्यामध्ये व्होटिंग पॉप्युलेशन आहे 92 करोड आणि ह्याचं 65% म्हणजे 49 करोड. याचं 65% ह्याच्यासाठी घेतलं की आपण आत्ताच मागच्या स्लाइड वरती बघितलंय की साधारण 65% पॉप्युलेशन जे आहे हे 35 वयाच्या आतलं आहे. त्याच्यामुळे भारतामधले 59 करोड लोक 132 पैकी 59 करोड लोक साधारण तरुण आहेत. तर आणि हे जर बघितलं आपण खाली अगेन तुम्ही शेवटच्या 2 ओळी जर वाचल्या त्याच्यामध्ये तर हे लक्षात येईल की दिस इज 1.66 टाइम्स द पॉप्युलेशन ऑफ एंटायर USA. अमेरिकेच्या 1.66% आपलं पॉप्युलेशन व्होटिंग पॉप्युलेशन फक्त 65% म्हणजे 49 करोड पॉप्युलेशन हे USAच्या 1.66 टाइम्स आहे. मॅस्लो हायरार्की जर आपल्याला बघायची झाली, मॅस्लो हायरार्की ही जनरली जर कोणी इथे मॅनेजमेंट स्टुडंट्स असतील तर त्यांना साधारण माहिती असेल मॅस्लो हायरार्की काय. मॅस्लो हायरार्की हे सांगते की तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या नीड्स कशा फुलफिल होत जातात, तुमच्या गरजा कशा फुलफिल होत जातात. आता या जेव्हा गरजा फुलफिल होतात त्याच्यात सगळ्यात पहिली आपली गरज असते की आपलं घर व्हावं,
आपले रोटी कपडा और मकान सो कॉल्ड आपल्या ज्या गरजा असतात, ते रोटी कपडा और मकानच्या ज्या गरजा आहेत त्या सगळ्यात खालच्या ग्रीडला म्हणजे फिजिओलॉजिकल नीड्स मध्ये येतात. त्याच्यानंतर येतात आपल्या सेफ्टी नीड्स. सेफ्टी नीड्स मध्ये येतं आपलं की आपल्याला सेफ जॉब हवाय, आपल्याला सिक्युअर जॉब हवाय, किंवा माझी इन्शुरन्स पॉलिसी हवी आहे. तर या सगळ्या सेफ्टी नीड्स ज्याच्यामध्ये आपण आपलं आयुष्य सिक्युअर करतो अशा सेफ्टी नीड्स येतात. त्याच्यानंतर येतात बिलॉंगिंग आणि लव्ह नीड्स. म्हणजे आता मला कंपॅनियन पाहिजे, मला माझं घर हवंय, माझे लोक आजूबाजूला हवेत, ही सगळी जी गरज आहे ती त्याच्यानंतर येते. त्याच्यानंतर येते एस्टीम नीड्स. आता मला लोकांनी ओळखायला हवं, त्याच्यामुळे आपण 4 लोकांमध्ये मिसळायला लागतो, त्यांच्याबरोबर बोलायला लागतो. आणि सगळ्यात शेवटची येते सेल्फ ऍक्च्युअलायझेशन नीड. सेल्फ ऍक्च्युअलायझेशन नीड मध्ये येतं की मी कोण आहे, माझं काय, सोहम कोहम म्हणजे मी कोण आहे, ही सेल्फ ऍक्च्युअलायझेशन नीड सगळ्यात शेवटी येते. ही झाली जनरल ग्रीड. पण आजच्या पिढीची म्हणजे मिलेनियल पिढीची जर तुम्ही ग्रीड बघितली तर तुम्हाला त्याच्यामध्ये गंमत लक्षात येईल की फिजिओलॉजिकल नीड मध्ये काय दिसतंय, सेफ्टी नीड मध्ये काय दिसतंय, बिलॉंगिंग नीड्स मध्ये काय दिसतंय, एस्टीम मध्ये काय दिसतंय आणि सेल्फ ऍक्च्युअलायझेशन. तर आपण आपल्या पिढीसाठी जी मॅस्लो हायरार्की बनवलेली होती किंवा जो नीड अनालिसिस आपण केलेला होता तो आत्ताच्या पिढीला लागू होत नाही. त्यामुळे ही पिढी वेगळी आहे. आपण जर बघितलं तर जनरली या पिढीबरोबर डील करताना किंवा या पिढीबरोबर आपली जी वागणूक आहे त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आमच्या मेनली लक्षात आले जेव्हा आम्ही ट्रेनिंग नीड अनालिसिस नावाचा एक प्रकार आमच्या बऱ्याचशा कंपनीज बरोबर करतो. तेव्हा हे एक लक्षात आलं की जेव्हा आपण पुढची पिढी म्हणून त्यांच्याकडे बघतो तेव्हा ही जनरेशन आपण मानतो की ही पिढी साधारण खूप वाईट पद्धतीने आपल्याशी वागते हे ऍझ्युम करून किंवा प्रिझ्युम करून आपण त्यांच्याशी बिहेवियर आपलं ठेवायला जातो. पण जनरली आपण हे बघितलं तर ही पिढी ही आपल्याला खूप डिफिकल्ट सिच्युएशन्स मध्ये टाकण्यासाठी मुद्दाम ते वागत नाहीये किंवा ती मुद्दाम आपल्याला फ्रस्ट्रेट किंवा निराश करत नाहीये. तर ते फक्त थोडेसे त्यांचं अपब्रिंगिंग किंवा त्यांची वागणूक ही थोडीशी आपल्यापेक्षा वेगळी आहे त्याच्यामुळे ते तसे वागतायत. हे जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा मग ते कसे वागतायत, कुठले त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत वागणुकीच्या, हे आम्ही अभ्यास करायला सुरुवात केली, ज्याच्यामध्ये हे आमचे काही निष्कर्ष निघाले. तर सगळ्यात पहिला निष्कर्ष हा आहे जो तुम्हाला सुद्धा पटेल की मिलेनियल्स लव्ह ऑटोमेशन. म्हणजे ही आजची जी जनरेशन आहे ही जनरेशन ऑटोमेटेड गोष्टींना खूप प्रिफरन्स देते. म्हणजे आपल्यासारखं आता अजून एक छोटंसं एक्झाम्पल घ्यायचं बघितलं तर एका वर्कशॉपमध्ये एक असंच महाविद्यालयीन मुलांसाठी आम्ही वर्कशॉप घेत होतो आणि त्या वर्कशॉपसाठी म्हणजे त्यांचे प्रिन्सिपल जे आहेत ते व्हर्च्युअल प्लॅटफॉर्मवरती आमच्याशी बोलणार होते. आणि जेव्हा ते बोलायला त्यांनी सुरुवात केली तेव्हा त्यांनी एक नंबर डिस्प्ले केला, स्क्रीनवरती एक नंबर डिस्प्ले केला. खूप माझं ऑब्व्हियस रिॲक्शन माझी ही होती की मी पटकन कागद आणि पेन हातामध्ये घेतलं आणि तो नंबर लिहायला सुरुवात केली. आणि पटकन माझ्या शेजारी बसलेल्या त्या तरुण मुलाकडे मी बघितलं, त्यांनी काय केलं असेल, त्यांनी स्क्रीनशॉट घेतला. मला खूप गंमत वाटली की हे मला का नाही सुचलं, म्हणजे माझ्या का लक्षात नाही आलं की इतकी छोटी गोष्ट आहे की ज्या गोष्टीमध्ये अगदी म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा आपण खूप पिढीजात विचार करतो. म्हणजे आपण आधी जसे वागलो आहोत, आपला बॅकग्राऊंड जसा आहे त्या पद्धतीने आपण विचार करतो. ऑटोमेटेड गोष्टी ह्या अजून आपल्या पचनी पडायच्या ऍज अ जनरेशन. पण या पिढीचं, मिलेनियल पिढीचं तसं नाहीये. मिलेनियल पिढी जी आहे ही ऑटोमेटेड गोष्टी म्हणजे जितक्या जास्त गोष्टी सोप्या किंवा ऑनलाईन करता येईल त्या पद्धतीने तुम्ही जर बघाल तर आज आपण पण त्या मानाने बऱ्यापैकी त्यांच्याशी या बाबतीत जुळवून घेतलंय. मला असं वाटतं की आपण बऱ्यापैकी ऑटोमेटेड झालोय. आपण आपले लोन्स, आपले EMIs, आपल्या सगळ्या गोष्टी या डायरेक्ट स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स देऊन आपल्या अकाउंटवरनं जशा वळत्या होतील तसं आपण वळत्या करायला सुरुवात केली. सो पहिलं वैशिष्ट्य या पिढीचं की मिलेनियल्स लव्ह ऑटोमेशन. दुसरं, मिलेनियल्स आर लिस्ट लॉयल टू द ब्रँड्स. आपण जर आपल्या पिढीमध्ये बघितलं किंवा आपल्या आधीची जनरेशन तर बापरे बाप, म्हणजे रेमंड शिवाय कपडा घेणार नाही आणि बाटाशिवाय शूज घेणार नाही या पद्धतीची ती जनरेशन होती. त्या मानाने आपण थोडेसे फ्लेक्झिबल ठरलो, आपण थोडेसे ब्रँड्स एक्सप्लोअर करायला, शोधायला सुरुवात केली. पण तसं आता या पिढीचं नाही होत. या पिढीमध्ये जिथे तुम्हाला बेस्ट डील मिळेल सो कॉल्ड. अजून एक ह्याच्याकरता उदाहरण की आम्ही एका वर्कशॉपमध्ये समूह आमचा व्हेंडर जो आहे या व्हेंडरनी फूड डिलिव्हर केलं नाही दुपारी आणि त्याच्यामुळे मग आम्ही स्विगी ऑप्शन एक्सप्लोअर करायला सुरुवात केली.
स्विगी ऑप्शन एक्सप्लोअर करताना काय झालं की म्हणजे अगेन पुन्हा माझ्या पिढीची आपल्या पिढीची मानसिकता. स्विगी ऑप्शन एक्सप्लोअर करताना मी पटकन माझ्या ओळखीचे जे पदार्थ आहेत आणि माझ्या ओळखीचे जे रेस्टॉरंट्स आहेत तिथनं ऑर्डर करायला सुरुवात केली. आणि मग शेजारी बसलेला एक पुन्हा मुलगा तो मला म्हणाला की मॅडम असं कशाला करताय. म्हणलं अरे म्हणजे काय की पटकन मागवायचंय आपल्याला, बघायचंय, त्याच्यामुळे मी पटकन मला जिथे माहिती आहे की चांगलं फूड डिलिव्हर होतं तिथनं मी माझं फूड मागवते. तर तो मला म्हणाला की तसं नका करू मॅडम, थांबा आपण ऑप्शन्स एक्सप्लोअर करूया की कुठे कुठल्या पद्धतीचं फूड त्यातल्या त्यात चीपेस्ट आणि चांगल्या क्वालिटीचं मिळतं याचं आपण कंपॅरिझन करूया. जे ऑप्शन स्विगीमध्ये होते हे मला तोपर्यंत माहिती पण नव्हतं. आणि त्याने ते एक्सप्लोअर केलं आणि त्याला म्हणलं अरे पण म्हणजे ब्रँड लॉयल्टी नावाची काही गोष्ट असते की नाही, की तुम्ही आधी सत्कारमधनं फूड मागवलेलं आहे, तुम्ही आधी इथनं मागवलंय, तुम्हाला माहिती आहे चॉईसेस, तर मला एक्सप्लोअर करायला काय. सो मिलेनियर्स आर लिस्ट लॉयल विथ द ब्रँड्स. म्हणजे मागच्या वेळी त्यांनी लुई फिलिप्सचा शर्ट घेतला म्हणजे ह्यावेळी ते घेतीलच किंवा त्याचा कपडा त्यांना खूप चांगला वाटलाय म्हणून ते दुसरा ब्रँड एक्सप्लोअर करणार नाहीत असं होत नाही. त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा आपण त्यांच्याशी आपलं बिहेवियर सेट करत असतो तेव्हा हे लक्षात घ्यायला पाहिजे की आपण ऍज अ ब्रँड त्यांच्या समोर आहोत, आपण ऍज अ मोठे त्यांच्या समोर आहोत. तर आपण त्यांच्याशी जर खूप ऑथॉरिटीने वागायला गेलो किंवा खूप डिक्टेटिव्ह वागायला गेलो, दे विल नॉट लाईक इट. ते कुठल्याही ब्रँडशी लॉयल नाहीये, ते कुणाशीही लॉयल नाहीये. त्याच्यामुळे ही त्यांची एक खासियत आहे, वैशिष्ट्य आहे. ते वाईट आहे, चूक आहे, बरोबर आहे ह्या भानगडीमध्ये मी आता पडणार नाही. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की दे आर लिस्ट लॉयल विथ द ब्रँड्स. त्याच्यामुळे मग आपण त्यांना ती एक्सप्लोरिंग टेंडन्सी आहे ही एक्नॉलेज करायला हवी. नेक्स्ट, मिलेनियल्स क्रेव्ह पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्सेस. आता ह्याच्यामध्ये सुद्धा मग त्याच्यामुळे आम्ही आमच्या वर्कशॉप्समध्ये सुद्धा हे बऱ्यापैकी एक्सप्लोअर करतो की आम्ही त्यांना खूप पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स देण्याचा प्रयत्न करतो. पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्सेस तुम्ही जर बघाल तर आपल्या पिढीमध्ये म्हणजे मला तर आठवतंय की मी जेव्हा कॉलेजमध्ये होते किंवा मी जेव्हा गिफ्ट द्यायची माझ्या मित्रमैत्रिणींना, तेव्हा ते गिफ्ट कसे असायचे की मी एक कार्ड आणलं, कुठले तरी काहीतरी गिफ्ट आणलं आणि ते त्यांना दिलं. कार्ड फार तर फार पर्सनलाइज्ड असायचं. पण आता जर तुम्ही बघाल तर त्याच्यामध्ये एन नंबर ऑफ ऑप्शन्स या लोकांकडे उपलब्ध आहेत. हे लोक ते काय टी शर्ट्स बनवून घेतील त्यांचे फोटो असलेले, त्यांचे फोटो असलेले मग्स बनवून घेतील, की चेन्स बनवून घेतील. खूप प्रकारचे ऑप्शन्स त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. आणि हे ऑप्शन्स तेव्हाच उपलब्ध झाले जेव्हा या लोकांनी ती डिमांड करायला सुरुवात केली. त्याच्यामुळे मिलेनियल्सना पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स खूप आवडतो. ह्याचं अजून उदाहरण एक सोपं द्यायचं झालं तर तुम्ही जेव्हा कुठल्याही मॉलमध्ये किंवा ह्याच्यामध्ये जाता तेव्हा तुम्ही त्या एखाद्या दुकानासमोर गेल्यानंतर पटकन तुम्हाला मेसेज येतो की तुम्ही या दुकानाच्या समोर न गेल्या तुमचा एक्सपिरियन्स कसा होता, तुमच्या नावासकट तो मेसेज येतो. तर त्याच्यामुळे हे जे म्हणजे नवीन इंटेलिजन्स सुरू झालेलं आहे, तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला पर्सनलाइज्ड एक्सपिरियन्स द्यायचा प्रयत्न करते. मिलेनियल्स अप्रिशिएट द ईज ऑफ टेक्नॉलॉजी. टेक्नॉलॉजी जी आहे या टेक्नॉलॉजीचं जितकं इझी पद्धतीने, सोप्या पद्धतीने काम करता येईल तितक्या सोप्या पद्धतीने काम या लोकांना आवडतं. या लोकांना जर त्याच्यामध्ये खूप जास्त गोंधळ तयार केला तर तो आवडत नाही. मिलेनियल्स प्रिफर एक्सपिरियन्शियल एन्व्हायरमेंट. अगेन एक्सपिरियन्शियल एन्व्हायरमेंट म्हणजे त्यांना तो अनुभव स्वतः घेऊन बघायला आवडतो. आपण आपल्या पिढीचं जर बघितलं तर रिस्क ॲपेटाईट आपला खूप कमी आहे. आपण फार जास्त रिस्क घ्यायला जात नाही कुठल्या गोष्टीमध्ये. अगदी आपण म्युच्युअल फंड्स किंवा शेअर्स या गोष्टीकडे खूप उशिरा वळालो. या पिढीचं तसं नाहीये. एक्सपिरियन्शियल एन्व्हायरमेंट म्हणजे काय होतं, जर तुम्ही बघितलं तर किड्झानिया सारखी इथे घाटकोपरला आर मॉलमध्ये किड्झानिया म्हणून एक बिझनेस पार्क लहान मुलांसाठी त्यांनी उघडलाय. तर तिथे काय होतं की तुम्ही तिथे जाता, किड्झानियामध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे गेम खेळता आणि त्या गेम मध्ये ऍक्च्युअली म्हणजे तिथे एंट्री आपण जेव्हा घेतो त्या किड्झानियामध्ये तेव्हा पहिल्यांदा तर या लहान मुलांना म्हणजे वयवर्ष 5 ते वयवर्ष 18-20 पर्यंत या मुलांना काय करायला लागतं, तर त्यांना आधी बँकेमध्ये जावं लागतं. तिथे प्रॉपर प्रत्येक बँकांनी आपली आउटलेट्स उघडून ठेवलेली आहे. त्यांना बँकांमध्ये जावं लागतं, त्यांना तिथनं करन्सी घ्यायला लागते. करन्सी त्यांची किड्झू म्हणून वेगळी करन्सी आहे, ही करन्सी आपल्याला तिथनं घ्यायला लागते त्या लहान मुलांना. मग ती करन्सी घेऊन ऍक्च्युअली तिथे प्रत्येक दुकानामध्ये काही ठिकाणी ते आपल्या सर्व्हिसेस देतात, काही ठिकाणी विकत घेतात. जसं पार्लेच्या आउटलेटमध्ये ते जातील, पार्लेच्या फॅक्टरीचं छोटंसं आउटलेट त्यांनी तिथे तयार करून ठेवलंय. ते पार्लेमध्ये जाणार, बिस्किट बनवणार, त्याच्यानंतर ते तिथनं येतात,
ते फ्रुटीच्या आउटलेटमध्ये जातात, ते वेगवेगळ्या आउटलेट्समध्ये जातात. तुम्ही तिथे कार चालवून बघू शकता, तुम्ही तिथे पेट्रोल भरू शकता, तुम्ही तिथे विमान चालवून बघू शकता. अशा वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपिरियन्सेस. आणि तुम्ही जर बघितलं तर सुट्टीच्या दिवशी तुम्हाला तिकीट उपलब्ध होत नाहीत, एवढी गर्दी त्या किड्झानियामध्ये असते. अशा वेगवेगळ्या प्रकारचे थीम पार्क्स आज उघडलेले आहेत. ते थीम पार्क्स प्रसिद्ध होण्यामागचं कारणच मुळात हे आहे की मिलेनियल्स प्रिफर एक्सपिरियन्शियल एन्व्हायरमेंट. त्याच्यामुळे जेव्हाही आपण त्यांच्याशी कुठल्याही पद्धतीने, आपल्या कार्यक्षेत्रात असू दे, आपल्या घरी असू दे, नाहीतर बाहेर सोशली असू दे, त्याच्यामुळे आपल्याला ही त्यांची एक खासियत लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की मिलेनियल्स प्रिफर एक्सपिरियन्शियल एन्व्हायरमेंट. आता एक छोटंसं अगेन आपल्या सगळ्यांसाठीच ऍक्टिव्हिटी की मी तुम्हाला एक साधारण 20-30 सेकंद देते. ह्याच्यामध्ये बघा तुम्ही की कुठल्या कुठल्या प्रकारचे ऍप्स तुमच्याकडे ऑलरेडी. सगळ्यात पहिला प्रश्न बघा की हाऊ मेनी ऑफ यू हॅव अकाउंट ऑन दिस सोशल ऍप. याच्यामध्ये काही रिस्पॉन्सेस आपण सॉलिसिट करू शकतो मॅक्सवेल, समजा हवं असेल तर, की ह्याच्यापैकी बघा कोणाकोणाकडे किती मॅक्सिमम नंबर ऑफ ऍप्स बघा कोणाकडे. हे साधारण 18 ऍप्स आहेत ह्याच्यामध्ये. आउट ऑफ 18 किती ऍप्स आहेत कोणाकोणाकडे सांगू शकता? चॅट बॉक्स मध्ये आपला रिप्लाय आपण पोस्ट करू शकतो. कोणी हेल्प करू शकतं मला की किती काय काय रिस्पॉन्सेस आलेत? कॅल्टन म्हणतो त्याच्याकडे 11 ऍप्स आहेत. अच्छा, 11. गुड 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 गुड. विल्यम पंडितजी म्हणतात 7 ऍप्स आहेत. अच्छा ऑन्टेरियो म्हणतात 1 ऍप आहे त्यांच्याकडे. अच्छा, व्हॉट्सअप. मला वाटतं कॅल्टन 35 मायनस एज ग्रुप रिप्रेझेंट करतो आहे, त्यामुळे 11 ऍप्स आहेत. बऱ्याचशा मला तर ऍपचे आयकॉन पण माहिती नाहीयेत की म्हणजे हे कशा कशाचे आहेत वगैरे. म्हणजे इटसेल्फ इट टेल्स की पुढच्या पिढीची. ओके, तर म्हणजे फार कमी वेळा असं होतं की ही सगळीच्या सगळी ऍप्स त्यांच्याकडे असतात. पण जिथे जिथे आम्ही मिलेनियल्स साठी सेशन घेतलेले तिथे मात्र बऱ्याचशा मिलेनियल्सकडे 18 पैकी 15 कमीत कमी ऍप्स असतात. म्हणजे बघा ह्याच्यामध्ये की कशा प्रकारचे त्यांचे बिहेवियर्स आहेत, ते किती ऑटोमेटेड आणि टेक्नॉलॉजीच्या धरून चालतात. सिरियल्स आणि प्रोग्राम्स युट्यूब वरती किंवा ऑनलाईन कोण कोण बघतं ह्याच्यातलं, मे बी ते पण हँड रेज करू शकतात त्यांचा. ओके, कार्ल्टन रेस्ड हँड. अजून कोणी? गुड. अच्छा, मॅक्सिमम लोक ह्याच्यामधले असे आहेत की जे सिरियल्स आणि प्रोग्राम्स युट्यूब वरती बघतात. दॅट्स ग्रेट. पुढचं आहे, हाऊ मेनी ऑफ यू हॅव पोस्टेड कमेंट पिक्चर ऑन सोशल साईट अबाउट दिस प्रोग्राम. आज आपला असा प्रोग्राम होता. आता मॅक्सवेल तर करणारच, कारण मॅक्सवेलला म्हणजे प्रोग्राम प्रमोट करायचा होता. पण बाकी असे कोण कोण आहेत की ज्यांनी आजचा हा प्रोग्राम आहे हे सोशल साईट वरती किंवा त्यांच्या कमेंट, पिक्चर, स्टेटस याच्यामध्ये पोस्ट केलंय. मी अशा प्रकारचा प्रोग्राम अटेंड करतोय. किंवा हाच प्रोग्राम असं नाही, समजा तुम्ही कुठल्या म्युझिक प्रोग्रामला जात असाल किंवा तुम्ही दुसऱ्या कुठल्याही प्रकारच्या प्रोग्रामला जात असाल, तर हल्ली सेफ्टी म्हणून बरेच लोक पोस्ट करत नाहीत. पण पोस्ट झाल्यानंतर म्हणजे तुमचं प्रोग्राम झाल्यानंतर अशा प्रकारचा प्रोग्राम मी अटेंड केलाय म्हणून कोण कोण पोस्ट करतो? कार्ल्टन, ग्रेट. अजून कोणी? मिलेनियल जनरेशनची मानसिकता लक्षात घेण्यासाठी ही अजून एक गोष्ट आहे की मिलेनियल्स खूप जास्त इमिजिएट रिस्पॉन्स त्यांना हवा असते. त्याच्यामुळे सोशल साईट्स वरती ऍक्टिव्ह असणं हे त्यांचं एक अजून एक मोठं वैशिष्ट्य आहे. हाऊ मेनी ऑफ यू पे युअर युटिलिटी बिल्स ऑनलाईन थ्रू मोबाईल ऍप? यू कॅन रेज युअर हँड्स. कार्ल्टन, ओके, मॅक्सिमम पीपल. ऑलमोस्ट ऑल, म्हणजे सगळेच जण जवळपास. आजकाल आपण पण बऱ्यापैकी युज टू झालोय या गोष्टीला, थँक्स टू लॉकडाऊन्स. त्याच्यामुळे आपण मला वाटतं बऱ्यापैकी युज टू झालोय या गोष्टीला. आणि लास्ट की हे पण मला वाटतं युज टू झालोय आपण की ओला उबर ऍप आपण ह्याच्यामध्ये किती जण मोबाईल वरती युज करतात. म्हणजे हल्ली टॅक्सी अशी
बोलवणं बंदच झालंय. ग्रेट, कार्टून, तेजश्री, आय एम गेटिंग रिस्पॉन्स, सिद्धेश, आनंद, संजय, ऑलमोस्ट सगळेच जण ओला, उबर ह्याचा वापर आपल्या ट्रॅव्हलिंगसाठी करतात. अजून सगळ्यात मोठं वैशिष्ट्य या पिढीचं हे आहे की मिलेनियल्स लव्ह सोशल ऍप्स अँड इन्स्टंट अप्रिसिएशन. म्हणजे जर इन्स्टंट अप्रिसिएशन त्यांना ऍप्स वरतीच नाही, तुम्ही प्रत्यक्ष सुद्धा तुमच्या घरामध्ये सुद्धा हे अनुभवलं असेल की जेव्हा हे लोक काही काम करतात, झाडून जरी काढलं घरामध्ये, भांडी जरी त्यांनी घासली किंवा उचलून मी समजा पाणी मागितलं आणि पाणी दिलं, तर ते पाणी दिल्यानंतर सुद्धा थँक्स किंवा बरं झालं तू पाणी दिलं, मला तहान लागली होती. म्हणजे तुम्हाला खूप पटकन त्यांना अप्रिशिएट करावं लागतं. दे डोंट लाईक अदरवाईज. म्हणजे तुम्ही त्यांना अप्रिशिएट केलं नाही तर त्यांना ते आवडत नाही, ते निराश होतात. तर त्याच्यामुळे ही एक अजून खासियत किंवा हे एक वैशिष्ट्य आपल्याला या पिढीचं लक्षात घ्यावं लागेल की जेव्हा जेव्हा या पिढीशी आपण आता हे वाईट आहे, चूक आहे, बरोबर आहे, पुन्हा एकदा की या गोष्टीच्या आता आपण पलीकडे गेलेलो आहोत. ही पिढी अशीच आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. काही गोष्टी खूप डेलिबरेटली किंवा खूप उद्देशपूर्ण पद्धतीने आपण त्यांच्यातनं काढण्याचा प्रयत्न करूया. पण ही एक फॅक्ट लक्षात घ्यायला पाहिजे की या पिढीने हे इन्स्टंट अप्रिसिएशन किंवा त्यांचे ज्या वैशिष्ट्य आहेत, जे ट्रेट्स आहेत, हे त्यांच्या चांगल्यासाठी सुद्धा वापरलेले आहेत. त्याच्यामुळे इन्स्टंट अप्रिसिएशन हे जर त्यांची डिमांड असेल, थोड्या पद्धतीने का होईना किंवा थोड्या प्रमाणात का होईना, हे इन्स्टंट अप्रिसिएशन म्हणजे आज मी ही पोस्ट टाकली आणि त्याला लाईक्सच नाही आले, या गोष्टींनी हे जनरेशन निराश होऊ शकते. त्याच्यामुळे ही गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल. मिलेनियल्स आर मोबाईल शॉपर्स, इट्स व्हेरी कॉमन. त्याच्यामुळे पुढच्या याच्यावर जाते. मिलेनियल्स हेट गमिंग अप ड्यू टू ओल्ड ऑर इनसफिशियंट प्रोसेसेस. त्याच्यामुळे एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जर आपण खूप एफिशियंट प्रोसेस आणि एफिशियंट टेक्नॉलॉजी वापरत नसू तर आपण मिलेनियल क्लास किंवा मिलेनियल कस्टमर्स कधीही अट्रॅक्ट करू शकणार नाही. हे जनरली हवी. त्याच्यामुळे आमच्या वर्कशॉप्समध्ये नेहमी पब्लिक सेक्टर किंवा गव्हर्नमेंट ज्या ऑर्गनायझेशन असतात त्यांना आम्ही खास करून हा पॉइंट सांगतो की तुमच्या जर प्रोसेसेस इनएफिशियंट आणि ओल्ड असतील आणि त्याच्यामुळे या लोकांचा जर गोंधळ होत असेल किंवा त्यांचा वेळ वाया जात असेल तर या लोकांना ते आवडत नाही. आणि हे आपल्यालाही आपल्या मिलेनियल्सशी किंवा मुलांशी डील करताना लक्षात घ्यायला हवं. मिलेनियल्स आर मोर इन्फॉर्म्ड. आपल्याला जर असं वाटत असेल तर की मी ऍज अ पॅरेंट किंवा मी ऍज अ लीडर, मी ऍज अ मॅनेजर, मला माझ्या पुढच्या पिढीपेक्षा किंवा माझ्या ज्युनियरपेक्षा माझ्या मुलांपेक्षा जास्त माहितीये. तर हॅलो बॉस, दिस इज नॉट गोइंग टू हॅपन. त्यांच्याकडे गुगल नावाचा एक अकराळ विक्राळ राक्षस उपलब्ध आहे त्यांच्या मोबाईलवरती. त्यांच्या मोबाईलवरती खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत की ज्या त्यांना इन्स्टंट इन्फॉर्मेशन देऊ शकतात. आणि तुम्ही जर बघितलं तर हे लोक जोपर्यंत ही इन्फॉर्मेशन काढत नाहीत तोपर्यंत ऍक्शन घेत नाहीत. ही अजून एक खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे या जनरेशनची, मला असं वाटतं. म्हणजे जर तुम्ही कुठे फिरायला जाणार असाल तर फिरायला जाण्याच्या अगोदरच हे लोक लक्षात घेतात. आता अगदी सोपं उदाहरण, मी ठाण्यामध्ये राहते, समजा मला येऊरला जायचं असेल तर येऊरला समजा मी पहिल्यांदाच जाणार असेल तर आधी माझी मुलगी हे लक्षात घेईल की येऊर जंगल काय आहे, ते कधी सुरू झालं किंवा कधी ते येऊरला एंट्री बाहेरच्या लोकांची चालू झाली, कुठल्या कुठल्या प्रकारचे अॅनिमल्स, जनावरं तिथे म्हणजे बघायला मिळतात, तिथे ट्रेक कसा आहे, कुठल्या दिवशी ओपन असतो, कुठल्या सीझनमध्ये कुठल्या प्रकारचं वातावरण तिथे असतं. म्हणजे एक छोटीशी कृती करताना सुद्धा ही पिढी किंवा ही जनरेशन त्याबद्दलची खूप सारी माहिती उपलब्ध करून घेते, जे आपल्या पिढी प्रत्येक जण करेलच असं नाहीये. आणि हे जर तुम्ही म्हणाल की हे फक्त शहरांमध्ये होतं तर तसं अजिबात नाहीये. आम्ही छोट्या छोट्या शहरांमध्ये किंवा छोट्या छोट्या गावांमध्ये सुद्धा याचा सर्वे केलेला आहे. तेव्हा हे लक्षात येतं की प्रत्येकाच्या हातामध्ये आता टेक्नॉलॉजी आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्याच्यामुळे या गोष्टी सगळीकडे होतात. मिलेनियल्स एक्सप्रेस ऑनलाईन सो सोशल डिसिजन मेकिंग इज अ नॉर्म. जेव्हा तुम्ही मेक माय ट्रिप वरती बुकिंग करता किंवा कुठल्याही हॉटेलचं बुकिंग करता तेव्हा या मिलेनियल्सला किंवा इव्हन आपण पण हल्ली ते वापरायला सुरुवात केली आहे की मिलेनियल्स डिसिजन मेकिंग त्यांचं केव्हा करतात की डिसिजन मेकिंग आधी ते ऑनलाईन बघतात की बाबा याला किती रिस्पॉन्स आलाय, कुठल्या प्रकारचे फीडबॅक्स यांना उपलब्ध झाले. जर फीडबॅक जितका चांगला तितकी त्यांना त्या गोष्टीचं बुकिंग करण्याची किंवा त्या गोष्टी उपलब्ध करून घेण्याची, वापरण्याची जास्ती आस असते. त्याच्यामुळे हे पण एक आपल्याला लक्षात घ्यायला हवं की जर आपण मिलेनियल्सला अट्रॅक्ट करणार असू, आकृष्ट करण्याचा प्रयत्न करणार असू तर आपला एक्झिस्टन्स ऑनलाईन हवा.
आता हे झाले त्यांची वैशिष्ट्य. पॉझिटिव्ह गोष्टी याच्यामध्ये मला असं वाटतं, की ही जी पिढी आहे, या पिढीकडे खूप चांगला आत्मविश्वास आहे. म्हणजे त्यांना खूप चांगली माहिती उपलब्ध असल्यामुळे ही पिढी वाढत्या आत्मविश्वासाची पिढी आहे. थोडंफार म्हटलं तर ही पिढी आत्मकेंद्रित आहे. म्हणजे थोडंसं स्वतःमध्ये आता मी जेव्हा ऑब्झर्व्ह करते, आजूबाजूला सुद्धा माझ्या किंवा जे आमचे आधीचे क्लायंट्स होते, त्या क्लायंट्समध्ये आम्ही ऑब्झर्व्ह करतो. आम्ही त्यांचा एक सर्व्हे केला आता मागच्या महिन्यामध्ये आणि जी नवीन जनरेशनची ही मुलं होती, त्यांना हे विचारलं की तुम्हाला लॉकडाऊन आवडला का? त्याच्यामध्ये आपण आश्चर्यचकित हो, की आता मी स्वतः पर्सनली जर म्हटले तर मला लॉकडाऊन हा प्रकार काही फारसा आवडला नाही. तुम्हाला बाहेर जायला मिळत नाही, तुम्हाला लोकांशी प्रत्यक्ष जाऊन भेटायला मिळत नाही, बोलायला मिळत नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला ऑब्व्हियसली लॉकडाऊन आवडला नाही हे माझं मत होतं. मला असं वाटलं होतं की ही जनरेशन पण तेच म्हणेल. पण तसं झालं नाही. सरप्रायझिंगली 90% या जनरेशनची मुलं असं म्हणतात की आम्हाला काही फरक पडला नाही. गुड. कॉलेज घरनं किंवा ऑफिस घरनं करतोय. आम्हाला चालणार आहे. आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये. त्याच्यामुळे ही पिढी जी आहे ही थोडीशी आत्मकेंद्रित आहे. त्यांना सोशली राहायला पण आवडतं, पण त्यांना एकटं राहायला पण आवडतं. ऍट द सेम टाइम हे बघितलं की ही पिढी जी आहे ही सोशली ऍक्टिव्ह आहे. सोशली ऍक्टिव्ह इन सेन्स की त्यांना लोकसेवेसाठी किंवा ओव्हरऑल नेचरसाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत जी कामं असतात, या कामाशी स्वतःला असोसिएट करून घ्यायला खूप आवडतं. त्याच्यामुळे तुमच्या चळवळी अंतर्गत जर आपण असा क्लास अट्रॅक्ट करणार असू, आकृष्ट करणार असू, तर ही एक गोष्ट त्यांच्यासाठी तुमच्यासाठी खूप चांगली आहे, की ह्या पिढीला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी किंवा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत ज्या चळवळी आहेत त्याच्याशी स्वतःला असोसिएट करून घ्यायला खूप आवडतं. समाजशील आहे तशी ही पिढी. कर्तव्यदक्ष अजून एक त्याच्याकरता उदाहरण, एक नाना पाटेकरची एक मूव्ही आली होती मागे. तर त्याच्यामध्ये काय आपली माणसं मला वाटतं, पण मला एक्झॅक्टली नाव लक्षात नाही. त्याच्यामध्ये सुमित राघवन त्याचा मुलगा दाखवला होता. आणि जेव्हा ती मूव्ही येऊन गेली, जेव्हा तो चित्रपट येऊन गेला, त्याच्यानंतर आम्ही एक वर्कशॉप घेतलं होतं एका महाविद्यालयीन गटासाठी. आणि तेव्हा त्यांना विचारलं, कारण खूप ताशेरे ओढले होते ह्या पिढीवरती त्या चित्रपटामध्ये. त्यांना आम्ही विचारलं की तुम्हाला चित्रपट आवडला का? तर ते म्हणाले हो आवडला. मग त्यांना विचारलं की तुम्हाला काय वाटलं हा चित्रपट बघून? ते म्हणाले की त्याच्यामध्ये हे दाखवलंय की ही पिढी एकदम कॉन्केस आहे. आम्हाला काही अशा प्रकारचं हे तुम्हाला खरंच असं वाटतं का मॅडम म्हणे की आम्ही इतके कॉन्केस आहोत की आम्हाला आमच्या वरच्या पिढीबद्दल किंवा कोणाबद्दल आदर नाहीये, आम्ही अजिबात रिस्पॉन्सिबल नाही आहोत, कर्तव्यदक्ष नाही आहोत, असं तुम्हाला खरंच वाटतं का? इतकी कॉन्केस पिढी दाखवण्याचं खरंच काही कारण होतं का? आम्ही बऱ्यापैकी रिस्पॉन्सिबल आहोत, फक्त आम्ही ते दाखवत नाही एवढाच काय तो फरक आहे. जेव्हा करायची वेळ येते तेव्हा आम्ही हे सगळं व्यवस्थित करतो. तर त्याच्यामुळे जर आपण असं म्हणत असू की ही पिढी कर्तव्यदक्ष नाहीये, आत्मनिर्भर होऊ शकत नाही, वाटू शकत नाही, तर तसं काही नाहीये. उलट सगळ्यात जास्त लवकर इंडिपेंडेंट होण्याची आस या पिढीला आहे. आपण जर 25व्या वर्षी आपला नोकरी किंवा जॉब चालू केला असेल, तर ही पिढी ते 21व्या आणि 22व्या वर्षीच करायला बघते. त्याच्यामुळे लवकर आत्मनिर्भर होण्याची आकांक्षा या पिढीकडे आहे. यशप्राप्तीची आस यांच्यामध्ये आहे. समजा हायरार्की म्हणून आपल्याला स्टेटस को असेल की बाबा मी आई आहे, मी वडील आहे, मी टीचर आहे, मी लीडर आहे, मी मॅनेजर आहे, म्हणून मी त्याच्यावरती ऑथॉरिटी ठेवू शकेल, मी डिक्टेटर होऊ शकेल, तर ते फक्त मात्र ही पिढी मान्य करणार नाही. या पिढीला हायरार्कीच्या स्टेटस कोला, म्हणजे जी हायरार्की असेल, परंपरा असेल, त्या परंपरेला चॅलेंज करायला या पिढीला आवडतं. त्याच्यामुळे ती अजून एक ते ट्रेट किंवा ते वैशिष्ट्य आपल्याला या पिढीचं लक्षात घ्यावं लागेल. नवीन आयडियाज, नवीन बदल याच्यासाठी ही पिढी ओपन आहे, ओपन माइंडेड आहे. तर हे सगळे पॉझिटिव्ह फॅक्टर्स लक्षात घेऊन मला वाटतं या पिढीकडे आपण बघायला हवं एका वेगळ्या चष्म्यानी. आणि जर हा चष्मा आपण आपल्या बरोबर कॅरी केला आणि बघितलं तर आणि तरच भारत या सगळ्या पिढीच्या चांगल्या गोष्टी घेऊन पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. तर आजच्या पुरतं एवढंच. याच्या पलीकडे जर अजून गोष्टी आपल्याला बोलायच्या असतील तर मे बी आपण वेगळ्या सेशनमध्ये बोलू. पण ह्याच्यावरती समजा आपल्याला काही अजून चर्चा करायची असेल तर इज ऑल टू यू देन. कृपया कोणाचे काही प्रश्न असतील तर ते विचारावेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला एक प्रश्न असा होता की तुम्ही जसं आतापर्यंत सांगितलं की आताची जी काही पिढी आहे मिलेनियल जनरेशन ही बहुतांशी बऱ्याच सोशल मीडिया ऍप्स वरती डिपेंडंट असते हो. आणि दे लाईक टू बी इन्फॉर्म्ड. सो आपण असं म्हणूया की जी काही ते इन्फॉर्मेशन ते मिळवू पाहतायत ती त्यांच्या हातामध्ये असलेल्या मोबाईल ऍप मधून किंवा
इंटरनेटच्या माध्यमातून तिथे मिळवू पाहताय. नॉट नेसेसरीली की ते लायब्ररीमध्ये जाऊन एखादं पुस्तक उघडून ते माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतील. तर हा जर फरक आपण लक्षात घेतला, तर असंही म्हणता येईल का, की ऑनलाईन सोशल मीडियामध्ये आजकाल जो काही ट्रोल आर्मीच्या माध्यमातून किंवा प्रोपगंडा राबविण्याच्या माध्यमातून जे काही इन्फॉर्मेशन प्रेझेंट केली जाते, तर अशा इन्फॉर्मेशनला जी नॉट नेसेसरीली दी ऑथेंटिक वन, ही पिढी बळी पडू शकते का? हो, हो. अगदी, अगदी, अगदी. पूर्ण मान्य मला, की काय असतं, की कुठल्याही गोष्टीला जसे प्रॉस असतात तसे कॉन्स असतात. जशी चांगली बाजू असते तशी एक वाईट बाजू सुद्धा असते. संपूर्ण मान्य आणि हे खरंच होतंय या पिढीबरोबर. फक्त त्याच पिढीबरोबर कशाला, आपल्या बरोबर पण ते होतंय, की तुम्ही बघा काही म्हणजे सोशल मीडियावरती खूप दिवस आपल्याला आता म्हणजे जी इलेक्शन्स किंवा जे पॉलिटिक्स होतंय सगळं, तर त्याच्यामुळेच तर होतंय ना, की आपल्यासमोर सारखे ते मेसेजेस येतात आणि कळत-नकळत आपल्या आतमध्ये ते भिनायला लागतात. आपल्याला ते पटायला लागतं. जेव्हा एखादी इन्फॉर्मेशन सारखी आपल्या समोर येते, तेव्हा ती आपल्याला पटायला लागते आणि हे या पिढीबरोबर सुद्धा होतंय. त्याच्यामुळे आपलं कर्तव्य हे आहे, की या पिढी बरोबर डील करताना किंवा या पिढीबरोबर वागणूक करताना आपल्याला हे लक्षात घ्यायला पाहिजे, की हा ह्याचा बायास असू शकतो किंवा त्यांना आपल्याला सजग करावं लागेल, की बाबा ही फक्त दुनिया नाहीये. याच्या पलीकडे पण दुनिया आहे किंवा ऍप्सच्या माध्यमातून सुद्धा कुठले जेन्युइन ऍप्स आहेत. आता तुम्ही जर हे म्हणाल तर ही पिढी आपल्याला हे सांगते की याच्यातले कुठले ऍप्स जेन्युइन आहेत आणि कुठले नाहीये. म्हणजे याच्यातल्या चुकीच्या गोष्टी पण त्यांनाच माहिती आहेत. आपल्याला माहिती होण्याच्या अगोदर त्यांना हे माहिती की याच्यातल्या चुकीच्या गोष्टी कोणत्या आहेत आणि बरोबर गोष्टी कोणत्या आहेत. एका लेवलपर्यंत आपण फक्त त्यांना हँड होल्ड करू शकतो, त्यांचा हात धरून ठेवू शकतो. त्याच्या पलीकडे मात्र फक्त आपण त्यांना एकच गोष्ट देऊ शकतो आणि ती म्हणजे जजिंग कपॅसिटी. की तुम्हाला जज करायचंय की चांगली गोष्ट कोणती आणि वाईट गोष्ट कोणती. एक सारासार विचारबुद्धी नावाचा प्रकार असतो. हा सारासार विचारबुद्धी जर आपण त्यांना देऊ शकलो तरच ते ह्याच्यातनं तरतील, नाहीतर याच्यामध्ये अडकणारी मुलं सुद्धा आहेत. मला पूर्ण मान्य आहे तुमचं म्हणणं, की याचे जसे बरोबर बाजू आहे तशी ही पण चुकीची बाजू आहे, की या सगळ्या गोष्टींना हे बळी पडू शकतात. दे आर व्हेरी मच एक्सपोज टू ऑल दिस. येस. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आणखीन एक माझं ऑब्झर्वेशन असं, की आता मीही सोशल मीडिया वापरतो. Twitter किंवा Instagram किंवा Facebook आणि माझ्यासोबत माझ्या ऑफिसमध्ये एक काम करणारा व्यक्ती आहे, माझा कलीग जो माझ्यापेक्षा 10 वर्ष लहान आहे. तर तोही Twitter वापरतो. परंतु त्याचा वापरण्याचा उद्देश वेगळा असतो. म्हणजे त्याचं म्हणणं असं, की अशा बऱ्याच ब्रँडच्या ॲडव्हर्टायझेस असतात किंवा ऑफर्स असतात आणि आपण ते ब्रँड्स प्रमोट करण्यासाठी जर ट्वीट केलं, तर आपल्याला ऑफर्स मिळतात. आता ही माहिती मला खूपच नाविन्यपूर्ण होती. मीही वापर करत होतो Twitterचा फक्त ते ट्वीट करण्यासाठी किंवा इतरांचे ट्वीट वाचण्यासाठी. एवढाच तो वापर सीमित होता. परंतु ही जी पिढी आहे, ही त्याच्या अगदी पुढे जाऊन तुम्ही जसं म्हटलात, की ब्रँड्स आणि मार्केटिंग ते लोकं जो काही प्रोपगंडा चालवत आहेत मार्केटिंग, त्यालाही बळी न पडता ही पिढी त्याचा आपल्या फायद्यासाठी वापर करून घेते. अगदी, अगदी, अगदी. पूर्ण मान्य, पूर्ण मान्य. खरं आहे हे, की म्हणजे आपण ज्या गोष्टी एक्सप्लोर करतो, शोधतो, त्याच्या पलीकडे 10 गोष्टी त्यांच्या आधीच बघून झालेल्या असतात. म्हणजे ही पिढी आपल्याला सांगते, की तुम्ही ना टीव्हीवरती हे बघा, तुम्ही हे बघू नका, तुम्हाला हे आवडणार नाही. म्हणजे आपले लाइकिंग्ज, आपल्याला काय आवडेल, काय नाही, याचा सुद्धा त्यांचा अभ्यास असतो. खूप शार्प आहे जनरेशन. हो, हो, हो. थँक यू. मॅडम हॅलो. हां. मॅडम मला असं विचारायचं आहे की आता साधारणपणे जी तुम्ही 95 नंतरची हॅलो हां, हां. हा 95 नंतरची जी मुलं आहेत त्यांचं आणि मग त्यांचे पालक जे आहेत ते साधारणपणे आता 50-55 ह्या दरम्यानचे आहेत. तर त्यांचा थोडस डिजिटलशी तेवढा जास्ती संबंध येत नाहीये. पण आपली मुलं नेमकं एक्झॅक्टली काय करतात काय करत नाही हे सजग होण्यासाठी, कारण काही मधल्या काळात आपण पेपरमध्ये वाचलं की काही मुलं सेक्स स्कॅन्डल हे ते नवीन गोष्टी हे बघत असतात. तर पालकांची जबाबदारी, आता त्यांना काही कळत नाही त्याच्यातलं आणि मुलं तर त्या बेफाट हुशार आहेत ह्या बाबतीत तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे. तर मग पालकांनी नेमकं काय करावं ह्या बाबतीत?
याच्यामध्ये खूप काय म्हणतात ही खरं तर गोंधळलेली अवस्था असते. म्हणजे आय अग्री की या बाबतीमध्ये असं होतं की आपण खूप गोंधळलेलो असतो अशा वेळेला. आपल्याला माहिती नाहीये आपल्या नजरेच्या पलीकडे आपलं मूल काय करतंय हे आपल्याला खरंच समजू नाही शकत. तर त्याच्यामुळे बघा काय असतं की या वेळेला सगळ्यात पहिली पालकांची भूमिका ही आहे की आपण गोंधळून न जाता आपण आपल्याकडे आत्मविश्वास आहे हे त्यांना दाखवणं सगळ्यात पहिली गोष्ट. दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्या टेक्नॉलॉजीवरती आपल्याला कंट्रोल ठेवता येतोय का हे आपण बघू शकतो. वायफायला आपल्या म्हणजे वायफायचे पासवर्ड हॅक होण्यापासून बऱ्याचशा गोष्टी आपल्याकडे होतात. तर त्याच्यावरती आपल्याला ह्याच्याकरता काही सेशन्स तुम्ही जर युट्यूब वरती गेलात तर युट्यूब वरती ह्याच्याकरता काही सेशन्स आहेत की या मुलांसाठी टेक्नॉलॉजिकली आई वडील कसे वॉच ठेवू शकतात. किंवा सगळ्यात जसं मी सगळ्यात शेवटी सांगितलं की याच्यामध्ये आपण एका वेळेपर्यंत फक्त हँड होल्ड करू शकतो. त्याच्यानंतर मात्र ही पिढी जी आहे या पिढीला त्यांच्या जबाबदारीवरती आपल्याला रस्त्यावरती सोडावं लागणार आहे. त्याच्यामुळे सारासार विवेक बुद्धी किंवा सारासार विचार बुद्धी एवढं एकच देणं आपण या पिढीला देऊ शकतो की चांगलं काय आणि वाईट काय हे जज करण्याची किंवा हे ताडण्याची त्या बाबतीत निर्णय घेण्याची आपण त्यांना शिकवण देऊ शकतो. त्याच्या पलीकडे तसं म्हटलं तर एका लिमिट नंतर आपण त्यांना काहीही करू शकत नाही. म्हणजे बोल्ड माझं म्हणणं आहे पण दॅट इज फॅक्ट की आपण एका लिमिट पर्यंत त्यांचा हात धरू शकतो. त्याच्यानंतर मात्र आपल्याला रणांगणामध्ये अक्षरशः रणांगण म्हणते मी तरी की त्यांना रणांगणामध्ये आपल्याला सोडून द्यावं लागतं. सोडून देताना त्याच्या अगोदर किंवा ते चालू असतं संस्कार वगैरे ही गोष्ट या पिढीने खूप मागे ठेवली. त्याच्यामुळे काय चांगलंय काय वाईट हे जज करण्याची जर आपण त्यांना सवय लावू शकलो किंवा तसं ओरिएंटेशन त्यांचं करू शकलो तर नथिंग लाईक इट. हॅलो. हॅलो. आणि त्याच सरांनी जो प्रश्न विचारला त्यालाच मी थोडस पुढे नेतो की तुम्ही कंट्रोल करायचा प्रयत्न करू नका, कारण जेवढा कंट्रोल करायचा प्रयत्न कराल तेवढे तुम्ही त्यांच्यापासून दूर व्हा. ह्या जनरेशनला तरी आपल्याला वाटतं की ते सोशल मीडियावर सगळे पोस्ट करतात तरी पण त्यांना त्यांची प्रायव्हसी खूप महत्वाची असते. आणि ज्या वेळेला त्यांना वाटतं की आमच्या प्रायव्हसीवरती कोणताही धोका येतो ते सगळ्या त्या गोष्टीपासून ते खूप खूप दूर जातील. तर तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांना जसं मॅडम सांगतात तसं त्यांना फक्त एक निर्णय करण्याची क्षमता किंवा सारासार विचार करण्याची कोणती म्हणजे त्यांच्यासाठी कोणती गोष्ट वाईट किंवा चांगली नसते ते विचार करत असतात. त्यांच्या फक्त विचारांना योग्य दिशा द्या आणि त्यांच्याशी संवाद साधा. हे मला वाटतं चांगलं सोल्युशन असू शकेल. हो कॅल्टन. हॅलो हॅलो. येस येस. कॅल्टनने जे सांगितलं ना त्याच्याशी त्याला मी दुजोरा देते. आणि फ्रान्सिसने जे सांगितलं आता मॅडमने अतिशय सुंदर असं समर्पक असं माहिती त्यांच्याबाबत स्पष्टीकरण दिलेलंच आहे. पण आपल्याला जी भीती वाटते ती भीती वाटण्याचं काम नाहीये. मॅडमने जे सांगितलं की आपण त्यांना चांगले विचार चांगला विवेक योग्य तपासून पाहण्याचं जर ज्ञान दिलं तर ही मुलं एका जागी एका वेळेला थांबू शकत नाहीत. ही पुढे जाणार आहेत. त्यांच्या पुढे प्रचंड खजिना आहे. त्यामुळे ते एकाच ठिकाणी थांबून राहणारच नाहीये. ते तेवढ्या पुरतं त्यातलं ज्ञान घेतील, योग्य अयोग्य बघतील, जास्त काळ तिथे रेंगाळत राहणार नाहीत. ते पुढे जाणार आहेत. त्यांच्याकडे माहिती प्रचंड आहे आणि त्या प्रचंड या प्रवाहामध्ये समुद्र म्हणूया आपण त्या समुद्रामध्ये ते पुढे जाणारच आहेत. त्यामुळे ती भीती बाळगण्याचं कारण नाही असं मला वाटतं. हॅलो. अगदी पूर्ण मान्य आहे मॅडम की खरंच आहे. म्हणजे भीती बाळगून आपण त्याच्यावरती सोल्युशन नाही शकणार. खरंय. अगदी मान्य. म्हणजे एका ठिकाणापर्यंत आपण त्यांच्या बरोबर असू शकतो. फक्त एकच आहे की आपण अगदी लहानपणीपासून किंवा आता मोठं झाल्यानंतर सुद्धा आणि जितकं आपण आता कार्टून म्हणाले तसं की जितकं आपण त्यांना आपल्या अंडर ठेवण्याची किंवा आपल्या हाताखाली ठेवण्याचा प्रयत्न करू तितकं जास्त चिडतील. त्याच्यामुळे ह्या पिढीसाठी ती खूप महत्वाची गोष्ट आहे की त्यांना त्यांची प्रायव्हसी हवी असते. आणि तसंच म्हणजे मला आपल्या फॅमिलीमध्ये असलं. माझं ऑब्झर्वेशन दुसरं असं आहे ना की त्यांचे मेंटर किंवा त्यांचे पेरेंट बनण्यापेक्षा त्यांचे मित्र बनले त्यांना जास्त आवडते. आणि हे करण्यासाठी तुम्ही त्यांचे मिलेनियल लिंगो शिकू शकता. त्यांचे शब्द वापरतात ते जसे कपडे करतात त्यांना सोशलायझेशन आवडते. पण त्यांच्या बरोबरने सोशलाइज केलं तर त्यांना ते जास्त आवडतं. किती दिवस आयडीके काय होतं मला कळतच नव्हतं. मला एखाद्या ऑर्गनायझेशनचं नाव वाटायचं आयडीके. व्हॉट इज आयडीके. मग नंतर कळलं आय डोंट नो. शॉर्ट फॉर्म आहे. तर असे तुम्हाला खूप सारे शॉर्ट फॉर्म्स त्यांची भाषा एक्झॅक्टली मिलेनियल लिंगो शिकावी लागेल. ऍब्सोल्युटली.
सारिका मॅडम हे पिढीतलं जे अंतर आहे. बोला. हॅलो. हा. सारिका मॅडम, नुकता आपला जो विषय झाला की तुम्ही म्हणते आत्मविश्वास हा ह्या पिढीमध्ये खूप जास्त आहे. ओके. परंतु त्याबरोबर तुम्ही जो मुद्दा घेतला ना, आत्मकेंद्रित असणं, तर आत्मकेंद्रितपणा जो त्यांचा जो आहे तो त्याच्यात धोक्याची घंटा काय आहे? त्याचा मोजमाप काय असावा ना, कारण काही अति आत्मकेंद्रितपणा सुद्धा धोकादायक असू शकतो ना. तर अशा मग त्या बाबतीमध्ये आपलं हे कसं असावं? याच्यामध्ये मला असं वाटतं ना की 2 गोष्टी असतात. म्हणजे माणूस आत्मकेंद्रित तेव्हा बनतो की जेव्हा आपण 2 हे असू शकतात त्याच्याकरता फॅक्टर्स जे कारणीभूत असू शकतात. एक ते तुमचे ट्रेट्स आपोआपच हेरिडेटरी तुमच्याकडे आलेले असतात आत्मकेंद्री होण्याचे. ओके. तर असतो की जेव्हा तुम्ही त्यांची प्रायव्हसी ब्रीच करता. तुम्ही त्यांची प्रायव्हसी जेव्हा ब्रीच करायला सुरुवात करता तेव्हा ते आपोआपच एकलकोंडे व्हायला सुरुवात करतात की मला हे आईबाबांना दाखवायचं नाहीये किंवा हे मला माझ्या मोठ्यांना दाखवायचं नाहीये आणि हे मोठ्यांना दाखवायचं नाहीये म्हणून मला एकटं थांबायचंय. आणि मग तो स्वार्थ सुरू होतो त्याच्या मागचा की मला हे फक्त माझ्यापुरतं ठेवायचंय, हे मला आईबाबांशी शेअर करायचं नाही, हे मला माझ्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायचं नाहीये, कारण मित्रमैत्रिणींकडनं कुठून माझ्या आईवडिलांपर्यंत पोहोचू शकतं. आणि मग ती जी माझची जी एक टेंडन्सी आहे, ही टेंडन्सी डेव्हलप व्हायला सुरुवात होते. तर त्याच्यामुळे मुळात घाव तिथे आहे की बाबा तुम्ही त्यांना किती प्रायव्हसी देताय. प्रायव्हसी याचा अर्थ तुम्ही त्यांना रूममध्ये सोडून दिलं आणि सगळी टेक्नॉलॉजी त्यांच्या हातात दिली असं होत नाही. त्याच्याकरता प्रत्येक आई वडिलांना हे माहिती असतं की आपलं मूल कसं आहे, किंवा प्रत्येक लीडरला एका म्हणजे किंवा प्रत्येक मॅनेजरला अगदीच ऑर्गनायझेशन भाषेमध्ये सुद्धा बोलवायला गेलं ना तर 6 महिन्यामध्ये कळतं की आपला सबऑर्डिनेट कसा आहे. म्हणजे तो जर मिलेनियल जनरेशनचा असेल तर सबऑर्डिनेट कसा आहे हे 6 महिन्यामध्ये त्यांना कळून जातं. त्याच्यामुळे यू लर्न द वे डील. आपल्याला त्याच्याबरोबर डील करायच्या गोष्टी शिकून घ्याव्या लागतील. तर आपला विषय चालू होता की आत्मकेंद्री होण्याची धूसर आहे रेषा, ती कधी क्रॉस करून पलीकडे जातील ही मुलं हे आपल्याला माहिती नाहीये. पण त्याच्याकरता पुन्हा एकदा सोल्युशन तेच की आपण त्यांच्याबरोबर असणं, सारखं त्यांच्याबरोबर असणं, सतत इमोशनली त्यांच्याबरोबर असणं. आणि आपण आहोत, त्यांना कोणता तरी अर्थ आहे. हे आत्मकेंद्री तेव्हा व्हायला सुरुवात करतात जेव्हा त्यांना हे वाटते की आपण एकटे आहोत, आपल्याला आधार नाहीये, आपल्याला ऍप्रिसिएशन हवंय, आपल्याला पुरेसं ऍप्रिसिएशन मिळत नाहीये. या गोष्टी जेव्हा त्यांना वाटायला लागतात तेव्हा ती आत्मकेंद्री व्हायला लागतात. त्याच्यामुळे आपण या गोष्टीची काळजी घ्यायला पाहिजे की ही मुलं कुठल्याही एका पॉइंटला एकटी फील करत नाहीयेत ना. जेव्हा ती एकाकी फील करतील तेव्हा ती आत्मकेंद्री होतील. नाही, इथे मुद्दा काय होता मॅडम, मुद्दा थोडासा असा होता ना की कधी कधी त्यांचं असं एक डिमांड असतं ना की आम्हाला आमची स्पेस द्या. म्हणजे बिईंग अ पेरेंट म्हणून आपण तिथे थोडेसे कुठेतरी हे होतं, आपली चलबिचल होते, बघ आपण नक्की काय करतो, त्यांची स्पेस त्यांना देतोय की नाही. द्यायची की नाही द्यायची. मग तो तिथे माझा जो हे आहे ना तो आत्मकेंद्रितपणाबद्दलचा तो तिथे आहे. आणि मग काही ज्या अघटित घटना घडतात त्या अशा अति आत्मकेंद्रितपणातनच घडतात का, असं एक तो संशोधनाचा विषय. खरंय. त्याच्याकरता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपलं मूल अभ्यासणं संपूर्णपणे, ही एक त्याच्यावरचं खूप मोठं सोल्युशन होऊ शकतं. एक्झॅक्टली. याच्याकरता आई वडिलांकडे अनफॉर्च्युनेटली आजकाल वेळ नसतो, हा अजून एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर त्याच्याकरता त्यांच्याकरता आपल्याला वेळ काढायला हवा. आपण सगळ्यात चांगलं सोल्युशन ते म्हणजे वेळ काढणं. ऍब्सोल्युटली आपल्याला त्यांच्याकरता वेळ. तुम्ही ते ज्या गोष्टी करतायत ना त्या गोष्टी त्यांच्याबरोबर केल्या तर त्यांना आनंद होतो त्याचा. तो ते जर वेब सिरीज तुम्ही बसून वेब सिरीज बघितली तर त्यांना त्याचा आनंद होतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं, म्हणजे मी काही ह्याच्यातली खरं तज्ञ नाहीये, पण जेवढा अनुभव आहे या लोकांबरोबर डील करण्याचा त्याच्यामध्ये मला असं वाटतं की तुम्ही तुम्ही त्यांना जाणून घेतलं, त्यांच्या हे लक्षात आलं की या माणसाकडनं मला हार्म नाहीये, हा मला माझी प्रायव्हसी ब्रीच करणार नाहीये, हा माझ्या बरोबर माझा मित्र म्हणून राहणार आहे, जरी माझा बाप असला तरी किंवा माझे वडील असले तरी, माझे पेरेंट्स असले तरी. तर हे जेव्हा त्यांच्या लक्षात येतं तेव्हा ते सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगायला सुरुवात करतात, व्हायला सुरुवात करतात. आणि अजून एक गंमत सांगते त्याच्यामध्ये की काय होतं की आपल्याला खूप वेळा असं वाटतं मूल खूप ओपन आहे आपल्याशी, अरे काय आहे, म्हणजे आपण दुसऱ्यांना नावं ठेवतो, काय तुझा मुलगा तुला काही सांगत नाही, माझा मुलगा बघ मला सगळं सांगतो. भ्रम असतो भ्रम. कुठलीही मुलं सगळं खरं कधीच आई बापाला सांगत कधीच. पण तरी देखील त्यातल्या त्यात ओपन एन्व्हायरमेंट ठेवणं, त्यांच्यासाठी वेळ देणं, दॅट कॅन बी वर्क आउट. मॅडम, मला एक प्रश्न असं विचारायचा आहे की आताचं जे प्रमाण आहे
म्हणजे तुम्ही काही त्यांचा सर्वे केलाय का की आताची जी मिलेनियम पोरं आहेत त्याची व्यसनाधीन वगैरे जाण्याचं प्रमाण किती आहे त्याचं म्हणजे पूर्वी जे आपल्याला समजा कळायचं की मुलं कशी वागतात काय वागत नाही आता हे डिजिटलमुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळत नाही आणि त्यांचं बरोबर. व्यसनाधीन वगैरे होण्याचं प्रमाण ह्याच्यामुळे किती प्रमाणात वाढलंय का आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यात आणखी एक प्रश्न विचारतो मी बंद करतो कारण माझे प्रश्न खूप असतात सॉरी. तर दुसरा प्रश्न असा आहे की साधारण आता भारत देशामध्ये बऱ्याचशा राजकीय दृष्टिकोनातून जी पार्टी ज्यांच्याकडे जास्ती फंड जास्त हे त्यांचा प्रपोगंडा खूप होणार मग त्यांचं ह्या मुलांवरती परिणाम होणार. खरं आणि खोटं हे माहीत होईपर्यंत एखादं इलेक्शन जाईल आणि कदाचित तुम्ही आता म्हणालात की ही मुलं 90-95 कोटी पर्यंत आपली मतदार आहेत आणि ह्याच्यातलं जर चांगल्या पद्धतीने जर पर्सेंटेज बोर्ड झाला आणि जी लोक जास्ती प्रमाणात प्रपोगंडा करतील आणि तीच मग निवडून येईल मग खरं आणि खोटं हे कळणार कसं आणि होणार कसं. पूर्वीचं इलेक्शन म्हणजे राजकीय नाही मी बोलत मी एक सर्वसाधारण प्रश्न म्हणून विचारतो. तर पूर्वीचे ज्या काही इलेक्शन वगैरे व्हायचे त्यांचं गोष्ट आणि आताच ह्याच्यात मग थोडा प्रॉब्लेम येतो कारण त्या बाबतीत जरा थोडं हे करा. ओके. सगळ्यात पहिला प्रश्न तुमचा की व्यसनाच्या बाबतीत आमचा काही अभ्यास आहे का? तर सॉरी फॉर दॅट. कारण काय की ऍज अ ऑर्गनायझेशन आम्ही मिलेनियल ऍज अ जनरेशन त्यांच्या एम्प्लॉयमेंटच्या दृष्टिकोनातनं किंवा त्यांच्या ट्रेड्सच्या दृष्टिकोनातनं आम्ही अभ्यास केलेला आहे. पण त्यांच्या व्यसनाधीनतेवरती खरंच आमचा काही अभ्यास किंवा सर्वे आता आमच्याकडे उपलब्ध नाही. त्याच्यामुळे त्याच्यावरती कोणतेही भाष्य मी आता करू शकत नाही. सगळ्यात पहिल्या प्रश्नाचं उत्तर. दुसरा प्रश्न हा की त्यांचे पॉलिटिकल डिसिजन्स किंवा त्यांचे पॉलिटिकल व्ह्यूज आताच्या या टेक्नॉलॉजी म्हणा किंवा जे पैसा होतील त्याच्यामुळे इम्पॅक्ट होऊ शकतात त्यांचेच कशाला आपले पण इम्पॅक्ट होत आहेत. म्हणजे ज्या गोष्टी एक गोष्ट ह्या पिढीने आणि ह्या पिढीचा अभ्यास करणाऱ्यांनी टाकलेली आहे सगळ्यात महत्वाची म्हणजे जेवढं तुमच्या समोर येत राहील तेवढं तुम्हाला ती गोष्ट आपलीशी किंवा बरोबर वाटायला लागते. तर पुन्हा याच्यावरती सोल्युशन तेच आहे की काय बरोबर आणि काय वाईट ह्या गोष्टीचा अभ्यास एकदा या पिढीला करता आला आपण काहीही करू शकत नाही. ह्या पिढीच्या समोर जेव्हा पॉलिटिकली काही गोष्टी येतात तेव्हा त्याच्यामध्ये दोन गोष्टी असतात. एक सगळ्यात पहिली म्हणजे की वंश परंपरेने तुम्ही तुमच्या घरामध्ये काही पॉलिटिकल डिसिजन्स किंवा पॉलिटिकल डिस्कशन्स चर्चा होत आहेत का? जर त्या होत असतील तर त्याच्यामुळे ही मुलं आपोआप इन्फ्लुएन्स होतात काही काळापर्यंत. त्या काळानंतर मात्र त्यांना आजूबाजूला दिसतंय आजूबाजूला जे घडतंय त्याच्यावरती ते आपला निर्णय घ्यायला सुरुवात करतात. त्याच्यामुळे सरकारी पातळीवरती म्हणाल तर सरकारी पातळीवरती या गोष्टीवरती काही वर्कआउट केलं जाऊ शकतं. पण आपल्या पातळीवरती म्हणाल तर मला फक्त पुन्हा तेच सोल्युशन द्यावंसं वाटतं ह्याच्यासाठी की तुम्ही चांगला आणि वाईट योग्य आणि अयोग्य या गोष्टी ताडण्याची या गोष्टी जज करण्याची त्यांना जर सवय लावली तर ते आणि तेच फक्त त्यांना प्रत्येक क्षेत्रात फक्त पॉलिटिक्सच नाही त्यांचं प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये ह्या गोष्टीच फक्त त्यांना कामाला येऊ शकतात. त्याच्यामुळे पॉलिटिकली रिअली वी कांट डू एनिथिंग. म्हणजे चांगलं बरोबर याच्या पलीकडे आपण त्यांना काही देऊ शकत नाही. याला जोडून एक निरीक्षण नोंदवू इच्छितो मॅडम. ते असं आहे तुम्ही जे सांगितलं की आजचा 35 जो ग्रुप आहे यंग पिढी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते आणि बरेचसे सोशल मीडिया माध्यम वापरत असते. पण त्याचबरोबर तुम्ही पण ऑब्झर्व केलं असेल की त्यांना ज्या गोष्टीचं रेकमेंडेशन येत आहे हे खूप त्यांना काय आवडतं किंवा त्यांनी काय पाहिलेलं आहे त्याच्यावर बरेच अवलंबून असतं. उदाहरणार्थ बघायला गेलं तर युट्यूबवर तुम्हाला ज्या रेकमेंडेशन येतात they are based on what previous videos you have already seen. त्यामुळे तुम्ही समजा एका पर्टिक्युलर विचारधारेला बघून तो एक व्हिडिओ पाहत असाल तर त्याच विचारधारेचे व्हिडिओ तुम्हाला येत राहतात आणि त्यामुळे काय होऊ शकतं ध्रुवीकरणाचा खूप मोठा धोका या पिढी. अगदी 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 बरोबर आहे मॅडम. आपल्यामध्ये जोसेफ पुस्कानो सर आहेत ज्येष्ठ विज्ञान लेखक. त्यांचा प्रश्न आहे. जोसेफ सर मी तुम्हाला अनम्यूट करतो आहे. जोसेफ सर कृपया अनम्यूट करा आणि तुमचा प्रश्न विचारा. जोसेफ सर. जोसेफ सर तुम्ही म्यूट आहात. कृपया अनम्यूट करा.
काही तांत्रिक अडचणी येत आहे. जोसेफ सर, कृपया अनम्यूट करून तुमचा प्रश्न विचारा. मला वाटतं काही तांत्रिक अडचणी. हा जोसेफ सर, तुमचा आवाज येतो आहे. आवाज येतो का? आता येतो आहे तुमचा आवाज. तुमचा प्रश्न विचारा. मी बोललं तर चालेल पुढे? हो बोला ना. हा, तर आजचं हे जे विवेचन आहे मिलेनियल जनरेशन बाबतीत, ते खूप छान आहे, माहितीपूर्ण आहे. आपण म्हणतो की तरुणी आत्मकेंद्रीय आहे, ते तेवढंच खरं आहे, कारण ते कम्प्लिटली त्या असं आहे की त्यामुळे तर ते इमोशनली खूप खालच्या पातळीवरती येत आहेत. तुम्हाला वाटत नाही? आवाज कट होतोय का सरचा? जोसेफ सर, तुमच्या घरी कदाचित इंटरनेट कनेक्शन वीक असल्यामुळे आवाज कमी येतो. मी त्यांचा प्रश्न मॅडम फोनवर घेतो. तुम्ही इतर कोणाचा प्रश्न असेल तर विचारू शकता. मला अजून एक प्रश्न विचारायचा होता मॅडम. आपण या मिलेनियम जनरेशन संबंधी असं म्हणू शकतो की त्यांचा IQ बेटर आहे बिकॉज ऑफ द इन्फॉर्मेशन ऍक्सेस दॅट दे हॅव. पण हेच मत आपण त्यांच्या EQ बाबत म्हणू शकतो का? इमोशनल क्वेश्चन. व्हेरी गुड क्वेश्चन ऍक्च्युली. म्हणजे इमोशनल क्वेश्चन हा तर माझ्या खूप जवळचा विषय आहे तसं म्हटलं तर. इमोशनल क्वेश्चन हा टेक्नॉलॉजीवरती अवलंबून न राहता तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीवरती खरं म्हटलं तर अवलंबून असतो. म्हणजे तुमचं अपब्रिंगिंग कसं आहे, तुम्ही कुठल्या घरात जन्माला आला आहात, तुम्हाला कुठलं वातावरण आजूबाजूला मिळतंय, तुम्ही कुठल्या शाळेत जाताय, तुम्ही कुठल्या माध्यमात जाताय, तुमचे मित्रमैत्रिणी कसे आहेत, तुमचे सहकारी कसे आहेत, तुमचे कंपॅनियन्स कसे आहेत, या सगळ्या गोष्टीवरती तुमचा इमोशनल क्वोशंट अवलंबून असतो आणि डेव्हलप होत असतो. तर त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी डेफिनेटली ह्याच्यामध्ये हातभार लावू शकते किंवा तुमच्या इमोशनल क्वोशंटला मायनस करू शकते. पण टेक्नॉलॉजीवरती किंवा तुमच्या सोशल मीडियाच्या प्रेझेन्सवरती थोडंफार तुम्हाला म्हटलं तर तुमचं इमोशनल क्वोशंट अवलंबून असू शकतो, पण तो पूर्णतः त्याच्यावरती अवलंबून असतो असं मला वाटत नाही. तर त्याने इन्फ्लुएन्स होतो, त्याचा परिणाम होतो. सोशल मीडिया किंवा या सगळ्या गोष्टींचा तुमच्या इमोशनल क्वोशंटवरती परिणाम होतो, पण तो डेव्हलप होताना त्याच्याकरता टेक्नॉलॉजी, सोशल मीडिया याच्या व्यतिरिक्त सुद्धा बरेचसे फॅक्टर्स आहेत की जे ते ठरवत असतात तुमचं इमोशनल क्वोशंट कसा डेव्हलप होईल. ओके, थँक्स. हॅलो. हा, कार्टन बोला. हा, मला फक्त एकच, म्हणजे तुम्ही सांगितलं की या जनरेशन पुढे खूप चॉईसेस असतात, पण मला तसंच एक फक्त मुद्दा मला मांडायचा होता की ह्या जनरेशनच्या पुढे सक्सेसफुल स्पर्धा सुद्धा आहेत. लहानपणापासूनच खूप कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट मध्ये ती जनरेशन वाढलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांचा आत्मकेंद्रीपणा किंवा इतर जे सोशल म्हणजे त्यांचे इमोशनल ट्रेट्स आहेत ते त्यामधून सुद्धा खूप आलेले आहेत. अगदी खरंय, अगदी खरंय. म्हणजे थँक्यू की तुम्ही हा मुद्दा मांडलात, म्हणजे माझ्याकडनं स्किप झाला खरं तर. पण अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं की जितके चॉईसेस त्यांच्याकडे अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, त्याच्याहून जास्ती स्पर्धा त्यांना इथे फेस करावी लागते, त्याला तोंड द्यावं लागतं. आणि तुम्ही म्हणताय कसं की आत्मकेंद्रितपणा जो आहे हा नाही म्हटलं तरी या स्पर्धेतनं खरंच डेव्हलप होऊ शकतो आणि होतोय सुद्धा. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. आणखीन तुम्हाला काही प्रश्न आहेत का? हॅलो. अलमेडा सर बोला, आवाज येतो. आता आपली चर्चा खूपच सुंदर झाली आणि मॅडमने आपल्या ह्या मिलेनियम जनरेशन बद्दल जो काही अभ्यास केलाय तो आपल्या पुढे मांडला आणि आपण सर्वांनी प्रश्न विचारले. याच्यामध्ये आपल्या लक्षात आलं असेल की ह्या नवीन जनरेशन कडे जी टेक्नॉलॉजी आलेली आहे
आणि त्या टेक्नॉलॉजीमुळे जो काही चेंज झालेला आहे, विचार करण्याची आणि सर्व माहिती गोळा करण्याची वगैरे पद्धत, तर ह्यामध्ये मॅडमनीच उल्लेख केला की आपण त्यांना काय देऊ शकतो. जे देऊ शकतो ते हे की बरं वाईट कसं निवडायचं, म्हणजे आपलं जजमेंट किंवा स्वतंत्र विचार करण्याची क्षमता, ही मला वाटते बेसिक गोष्ट आहे की जी कधीच बदललेली नाही. म्हणजे माणसाची संस्कृती निर्माण झाल्यापासून आतापर्यंत जे वेगवेगळे बदल झाले, भाषेचा शोध असो किंवा नवीन तंत्रज्ञानाचा शोध असो, हे जे काही पुढे पुढे होत गेलेलं आहे. आणि आपण जर विचार केला तर आता ह्या काळामध्ये विज्ञानाने प्रचंड झेप घेतली आहे, त्यामुळे खूप मोठा प्रचंड बदल आपल्याला दिसतो. परंतु अगोदरच्या पिढीतल्या लोकांना सुद्धा हा बदल अनुभवायला मिळालेला आहे. म्हणजे त्या काळामध्ये अगदी सॉक्रेटिसच्या काळामध्ये सुद्धा सॉक्रेटिसांचं असं विधान होतं की आताची नवीन पिढी खूप पुढे गेलेली आहे आणि ती वेगळ्या पद्धतीने विचार करते. आणि सॉक्रेटिसांना जे विष प्राशन करावं लागलं, त्यांना जी शिक्षा झाली ती ह्याच्यासाठी झाली की नवीन पिढीला तुम्ही बिघडवता. म्हणजे हा जो प्रश्न आहे हा युगानुयुगाचा प्रश्न आहे. परंतु सॉक्रेटिसांनी त्यावेळेला जे नवीन पिढीला दिलं तेच मला वाटते आता आपल्याला सुद्धा नवीन पिढीला देणं भाग आहे. आणि ते म्हणजे विचार करण्याची क्षमता. जी विचार करण्याची क्षमता जी आहे ती आपल्या सर्व मानवाची एक मध्यवर्ती गोष्ट आहे की ज्याच्यामधून आपण माणूस म्हणून जगू शकतो. आणि ही विचार करण्याची क्षमता ह्या पिढीकडे आणखी काही प्रमाणात वाढली का, किंवा ह्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे वगैरे त्याच्यावर काही परिणाम झालाय का, याच्याबद्दल मॅडम तुमचा काय अनुभव आहे? टेक्नॉलॉजी आणि तुम्ही जर म्हणाल म्हणजे तुमचा प्रश्न आणि त्याच्या आधीचं तुमचं विवेचन हे खूप आवडलं खरं तर मला, की हा प्रत्येक पिढीसमोर उभा राहणारा प्रश्न आहे की आपण पुढच्या पिढीला काय देतोय, काय देऊ शकतोय. मागे मी एका वृत्तपत्रामध्ये आणि एका मासिकामध्ये याच्यावर लिहिलं पण होतं, वारसा नावाच्या ह्यानी, की आपण काय वारसा देतोय. म्हणजे तुम्ही जी आता सॉक्रेटिसची कथा त्याच्याकरता सांगितली की आपण खरंच पुढच्या पिढीला काय वारसा देतोय हे आपल्यावरती आहे. पण तुम्ही म्हणाल तर मागच्या पिढ्या म्हणजे ज्या ज्या पिढ्या आधी होत्या, तुम्ही जर आधी बघितलं तर आधीच्या पिढ्या या 50-50 वर्षाला बदलायच्या. म्हणजे 50 वर्ष झाली मग पुढची. मग तो काळ असा झाला की ती 30-30 वर्षाला पिढी बदलायला लागली. बरोबर. आता काय होतंय माहितीये का, आता 10-10 वर्षाला पिढी बदलते. त्याच्यामुळे जर तुम्ही म्हणाल तर तुमची मुलं म्हणजे माझी, आता समजा माझी मुलगी ही 17 वर्षाची असेल तर माझी मुलगी माझ्या एका जनरेशनच्या पुढची मुलगी आहे खरं तर. म्हणजे 10-10 वर्षाला जनरेशन किंवा ट्रेंड्स बदलत असल्यामुळे यांना आपण आज जे देतोय ते पुन्हा एकदा तेच की आपण खूप चांगले संस्कार त्यांना देऊ शकतो, खूप चांगली विचार पद्धती त्यांना देऊ शकतो. पण आपण जर त्याच्या पलीकडे कुठला वारसा त्यांना देणार म्हणजे देण्याचा विचार करत असू तर सगळ्या गोष्टी पुढच्या पिढीमध्ये बदलणार आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या विचार पद्धतीने एम्पॅथी हा एक फॅक्टर, त्याच्यामुळे आम्ही बऱ्याच वेळेला आमच्या वर्कशॉप्स मध्ये सांगतो की आपण एम्पॅथी आणि सिम्पथी या दोन गोष्टी म्हणजे सहानुभूती आणि दुसऱ्यांबद्दल वाटणारं ममत्व, या दोन गोष्टी त्यांना जर आपण शिकवू शकलो, मला असं वाटतं की या दोन गोष्टी जर त्यांना आपण शिकवू शकलो तर ही एक सगळ्यात महत्वाची देण किंवा वारसा आहे की जो या पिढीला कामाला येऊ शकतो. याच्या पलीकडे या पिढीने आपला विचार करून ठरवायचंय की त्यावेळेला त्यांनी कसं वागायचंय. त्याच्यामुळे नक्कीच वारसा आपल्याला त्यांना द्यायला हवा. आपण त्यांना भरपूर गोष्टी देऊ शकतो, पण त्याच्यामधलं संस्कार आणि विचारसरणी हे मला असं वाटतं की ऍट द टॉप सिम्पॅथी, एम्पॅथी हे फॅक्टर्स त्याच्यामध्ये खूप महत्वाचे. थँक्यू मॅडम. मला वाटते आता प्रश्न जर संपले असतील तर आपण चर्चा थांबवूया. हो, तर शीला मॅडम यांनी त्याच्या आधी मॅक्सवेल मला एक रिक्वेस्ट करायची होती इनफॅक्ट. हो बोला. सगळेजण जर व्हिडिओज ऑन करतील तर म्हणजे मला सगळ्यांचे चेहरे बघता येतील की आज कोण कोण आहे ह्याच्यामध्ये. हो, मला तर बघितलेलं आहेच. इतर लोकांनी त्यांचे व्हिडिओज ऑन आणि करा. ऑन करू शकतात. आणि दुसरं म्हणजे मग मी एक काय म्हणतात ते सगळ्यांसाठी या छान चळवळीसाठी
शुभेच्छा सगळ्यांसाठी. महिला आहेत, उद्या जागतिक महिला दिवस आहे. सगळ्यांना या महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बरोबर. तुम्ही मला इथे बोलावलं आणि इतक्या छान प्लॅटफॉर्मवरती इतक्या सगळ्या जणांशी, इतक्या वेगवेगळ्या विचार पद्धतीच्या लोकांशी चर्चा केली. तुमचे विचार त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलेत, त्याच्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. जनरली आम्ही आमच्या वर्कचा शेवट किंवा कुठल्याही ह्याचा शेवट हा आधी आपण अशा प्रकारच्या टाळ्या वाजवायचो. आता हल्ली आम्ही ऑनलाईन अशा टाळ्या वाजवतो. त्याच्यामुळे जर अशा टाळ्या आपण आता वाजवू शकलो, यू कॅन काउंट डाऊन मॅक्सवेल, म्हणजे एकला आपण टाळ्या वाजवू शकतो. सो दॅट मे बी इफ समबडी कॅन हॅव, म्हणजे कोणी जर फोटो घेऊ शकलं ह्याचा तर बरं होईल. सिद्धेश, सर्वांचा फोटो घेणे आता शक्य होणार नाही, कारण ओके, काउंट डाऊन तर घेऊ शकतो आपण. स्नॅपचं मी काउंटडाऊन स्टार्ट करू. 3, 2, 1 घेऊ शकतो मॅक्सवेल. 1 ला आपण ओके. टाळ्या वाजवूया. 1, 2, 3 असंच का? हा 3 ओके. टाळ्या, म्हणजे अशा टाळ्या वाजवूया. ओके. 1, 2, 3 1, 2, 3 1, 2, 3 1, 2, 3 1, 2, 3 1, 2, 3. That's great. कोरोना गो. गो करोना गो. आपण आता इथेच थांबत आहोत. मॅडमने अतिशय अभ्यासपूर्ण अशी माहिती दिली, म्हणजे काही गोष्टींचे आकडे सुद्धा आपल्या समोर ह्या ठिकाणी सादर केले. आणि ही जी नवीन पिढी आहे किंवा मिलेनियम पिढी आपण ज्याला म्हणतो आपण, तर त्याच्याविषयी आपल्या मनामध्ये, म्हणजे आता सरांनी पण ते स्पष्टीकरण दिलं की प्रत्येक पिढी असंच म्हणते की तुम्ही फार शहाणे आहात किंवा तुम्हाला काय कळतं वगैरे, किंवा तुम्ही असं. तर ह्या म्हणजे प्रत्येकानाच विचार करण्यासाठी असं वाटतं की आमची पिढी चांगली आहे. पण मला वाटतं 1991 नंतर जागतिकीकरणाचा प्रभाव हा ह्या पिढीवरती फार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. आणि आता मॅडम म्हणाल्या त्याप्रमाणे ही जी गती आहे, विज्ञान तंत्रज्ञानामध्ये जी प्रगती झाली आहे, ह्या प्रगतीमुळे आपल्याला हे जाणवत आहे, ह्या काही गोष्टी, त्याचे काही परिणाम आपल्याला जाणवत आहे. तर नक्की खरंच आपण त्यांच्याशी वागताना शेवटी कसेही असू देत, पण भावनिक गुंतवणूक किती महत्वाची आहे हे आपल्याला ह्या चर्चेतून कळलेलं आहे. हॅलो, मध्येच कोणाचा तरी आवाज येतोय. तर मॅडम अतिशय सुंदर असं विवेचन आज केलं, तुम्ही आमच्यामध्ये आलात. तर आम्ही सर्व ग्रुपमध्ये जे आज आहेत उपस्थित, त्या सगळ्या उपस्थिताच्या वतीने मी आपल्याला खूप खूप धन्यवाद देते आपल्या ह्या विवेचनाबद्दल. आणि आपण इथेच थांबत आहोत. तसेच सारिकाताई आणि आजच्या सेशनसाठी ज्या स्त्रिया इथे उपस्थित आहेत, सगळ्यांना उद्याच्या जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. थँक्यू मॅक्सवेल. महिलांनाच शुभेच्छा द्यायची असं काय का? थँक्यू. हो, आणि प्रत्येक पुरुषामध्ये देखील जी महिला आहे त्याला देखील प्रत्येक मध्ये आपली आई असते. हो. फक्त उद्याचाच दिवस का, प्रत्येक दिवस महिला दिवस दिसला तो तर आम्ही आपला करूनच घेतो. बरोबर, ते काही सांगायची गरज नाही. आपण सगळ्यांनी एकमेकांचा आदर कायम केला पाहिजे. थँक्यू व्हेरी मच. महिलांचाच आदर नाही, प्रत्येकाचा आदर झाला पाहिजे. ठीक आहे, नक्की. पुन्हा भेटूया. पुन्हा भेटूया. धन्यवाद.